नमस्कार. एका चांगल्या वृत्तपत्राचे शब्दच आपोआप बोलत असतात, हे अनमोल विचार लोकमान्य टिळकांनी मांडले आणि आज आपण सर्वजण त्यांच्या या नावाच्या वास्तूमध्ये मराठी पत्रकारिता दिनानिमित्त एकत्र आलेलो आहोत. नमस्कार. मी अनुजा पालकर, सहाय्यक प्राध्यापक पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र पत्रकारिता दिन या निमित्ताने आपणा सर्वांचे स्वागत करते. मराठी पत्रकारिता दिवस हा खरं तर 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. त्याचे श्रेय बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. त्यांनी 1832 साली दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्य आहेच. त्यांच्या योगदानाचा आदर करण्यासाठी हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आहे. यापुढे मी आता आपल्या विभागाचे प्रमुख डॉक्टर केशव साठे सर यांना विनंती करते त्यांचे विचार मांडण्यासाठी. आपण दर महिन्याला एक कार्यक्रम करतो टॉपिकल सब्जेक्टवर, तसा हा या महिन्याचा कार्यक्रम. तुम्हाला ह्या कार्यक्रमातून काही फायदे होतात की नाही? आपण दर होतात का नाही? म्हणजे क्लासरूममध्ये तुम्ही जे शिकता त्याचं एक्सटेन्शन आहे. हां, म्हणजे ते अनुभवाचे बोल तुम्हाला या निमित्ताने ऐकायला मिळतात आणि एकूणच तुमच्या अंडरस्टँडिंग तुमचं विस्तृत होतं आणि तुम्हाला आपल्या विषयाकडं फोकस करण्याची इच्छा अशा पद्धतीच्या लेक्चरमुळं निर्माण व्हावी. मराठी पत्रकारिता दिन आहे त्यामुळं भाषण मराठीतच आहे. पण आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर्नलिझम शिकतात, बऱ्याच जणांना मराठीमध्ये नोकऱ्या करण्याच्या संधी मिळू शकतात. मराठी पत्रकारितेचा इतिहास खूप खूप जुना आहे. जसं आत्ता अनुजाने सांगितलं, मी जवळजवळ 200 वर्ष होत आली आणि तरी म्हणजे किती, म्हणजे लोकमान्य टिळक आहेत, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, खाडिलकर आहेत, अगदी जुने अलीकडच्या काळातले नाभी परुळेकर, महाराष्ट्र टाईमचे गोविंदराव तळवळकर, गडकरी, खूप मोठी परंपरा आहे. त्यामुळं मराठीमध्ये हा कार्यक्रम आहे. यापेक्षाही सुद्धा भाषा तर महत्त्वाची आहेच पत्रकारितेला, पण पत्रकारितेला भाषेपेक्षा तुमच्या संवेदना महत्त्वाच्या आहेत. तुम्ही माणूस समजून घेऊ शकता की नाही, तुम्ही परिस्थिती समजून घेऊ शकता की नाही, तुम्ही एखादी सिच्युएशन समजून घेऊ शकता की नाही, म्हणजे पत्रकारिता आहे. आणि तिथं समजून तुम्हाला थांबायचं नाही आहे. तुम्हाला जे आकलन झालं आहे, तुम्हाला जे समजलं आहे, ते तुम्हाला मांडायचं आहे. ते लोकांना समजेल असं मांडायचं, हे स्किल आहे. म्हणजे म्हणजे आता आपण म्हणतो डेटा खूप आला आहे, लाखो पानं तुम्हाला विकिपीडियावर मिळतात, पण त्यात सारांश कुठं आहे? तो सारांश तुम्हाला तयार करायचा आहे. त्यामुळे तुम्ही सारांश तयार करणारी माणसं होणार आहात, खूप स्किलफुल माणसं होणार आहात. त्यामुळे तुम्ही आता हे अंडरस्टँडिंग, या लँग्वेज तुमची कुठली असेल तुमच्या लँग्वेजमध्ये काम करू शकता. पण हे ज्ञानाची चौकट, हे डायमेन्शन आणि समजून घेण्याची कला, मांडण्याची कला म्हणजे पत्रकारिता. आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या व्याख्यानांचं आपण आयोजन करतो. आजचे व्याख्याते अभिजित थिटे हे अनेक वर्ष महाराष्ट्र टाइम्समध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांचा खूप जुना अनुभव आहे. ते आज आपल्याला या निमित्तानं पत्रकारिता कशी कशी संक्रमित होत गेली आणि भविष्यामध्ये पत्रकारिता काय असणार आहे हे सांगणार आहे. मी इथं थांबतो. आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आभार, धन्यवाद. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते म्हणजे श्री अभिजित थिटे सर. यांची मी थोडक्यात ओळख करून देते. गेली 25 वर्षे पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत. बेळगाव तरुण भारतामधून कामाला सुरुवात त्यांनी केली आणि गोव्यातही तरुण भारत आणि गोमंतक या दैनिकात काही काळ त्यांनी काम केले. त्यानंतर पुण्यामध्ये सकाळ आणि सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ते सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये 2500 ज्यू मुलांना वाचविणाऱ्या इरेना सेंडलर या पोलिश महिलेचे काम तेजशलाका या पुस्तकाद्वारे त्यांनी समोर आणले. या मराठीतील पुस्तकाचा इंग्लिशमध्ये द अदर शिंडलर या नावाने अनुवाद झालेला आहे. रेल्वेवर आधारित असलेल्या द टर्न अराउंड स्टोरी या पुस्तकाचे शब्दांकन देखील त्यांनी केलेले आहे.
रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तक मालिकेतील 4 पुस्तकात बिल क्लिंटन लिखित गिव्हिंग या पुस्तकाचा, खुशवंत सिंग यांचे चरित्र असलेल्या ॲब्सोल्यूट खुशवंत या पुस्तकाचा आणि आय टू हॅड अ लव्ह स्टोरी या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. मुक्तक या काव्यसंग्रह आणि मुक्ती ही गूढ कादंबरी त्यांची प्रकाशित झालेली आहे. त्याचबरोबर काही जाहिरातींसाठी त्यांनी जिंगल लेखन केलेलं असून मुक्तक या काव्यसंग्रहातील रंग अबोली या कवितेवरील गाणं देखील त्यांचं प्रदर्शित झालेलं आहे. कुंभमेळ्यावर लिहिलेल्या कवितांवर एक शॉर्ट फिल्मही असून तिची देशविदेशातल्या विविध फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झालेली आहे. एका चित्रपटासाठी त्यांनी कथा तर एका चित्रपटासाठी त्यांनी संवाद लेखन देखील केलेले आहे. पत्रकारिता, लेखन, कविता आणि शॉर्ट फिल्मसाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. इंडॉलॉजी हा विषय घेऊन त्यांनी MA पूर्ण केलेला असून सध्या ते PhD करत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांचे वेगवेगळे पेपर देखील सादर झालेले आहेत. मुक्तक या काव्यसंग्रहासाठी कविता संग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सुहासनी इर्लेकर पुरस्कार, बुक हंगामाचा लोकप्रिय पुस्तकाचा पुरस्कार, रंग अबोली गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून सन्मान, डॉक्टर वी.रा. कारंदीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अक्षरशिल्प पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर असे हे गुणी आणि बहुमुखी पत्रकार, लेखक आणि संपादक आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभले, हे आपले सगळ्या विद्यार्थ्यांचे आणि आमचे भाग्यच आहे. आता मी साठे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे आणि वक्ते श्री अभिजित थिटे यांचं स्वागत आणि सत्कार करावा. आता पुढे अजून तुमचा जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार आपल्या या आजच्या विषयावर म्हणजेच पत्रकारितेची बदलती क्षितिजे, बदलती आव्हाने यावर त्यांचे विचार मांडावेत. मनपूर्वक आभार. मी साठे सरांचेही आभार मानतो की मला इथे बोलायला बोलवलं, कारण लोकमान्य टिळकांचं नाव असलेल्या त्यांच्या संस्थेत बोलणं आणि पत्रकारिता याच विषयावर बोलणं यासारखी सन्मानाची गोष्ट दुसरी कुठली नाही. ती मला मिळाल्याबद्दल, ती मला मिळवून दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. याविषयी बोलायचं असं ठरल्यानंतर काय बोलावं असा विचार माझ्या मनात होता आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हणजे आम्ही असं करत आलो, तुम्ही तसं करू नका म्हणून मी आधीच सांगतो की आपल्या कुठल्याही नोंदी ठेवणं हे पाप आहे असं आम्ही आत्तापर्यंत समजत आलो आणि तसं काही ठेवलेलं नाही आहेत. पण सरांनी सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला पण 25 वर्ष झाली की ऑफिशियल मला नियुक्तीपत्र हातात आलं त्याला 25 वर्ष झाली. हे सरांशी बोलणं आल्यावर मी खूप पिशव्या, बॅगा अशा सगळं उपसल्यानंतर मला काही कागद हातात लागले. त्यातलं एक माझं नियुक्तीपत्र होतं. तर मग असा विचार केला की आपण या 25 वर्षाचा प्रवास मांडूया. या 25 वर्षाचा प्रवास का मांडूया, तर या 25 वर्षात तंत्रज्ञानात खूप मोठे बदल झालेत. आपण खूप मोठे बदल पाहिलेत आणि नशिबान माझी पिढी आहे की आम्ही हे बदल होताना पाहिले, त्या बदलांमध्ये काम केलं आहे. ते सांधे बदलतानाच्या सगळ्या त्या सगळ्या काळात आम्ही तिथे काम केलेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी वापरल्या आहेत, त्या काही गोष्टींना आम्हीसुद्धा कडाडून विरोध केला आहे. विरोध झाल्यानंतरसुद्धा आम्ही त्या स्वीकाराव्याच लागल्यात आणि आम्ही काम केलं आहे. तर मला वाटलं हा 25 वर्षाचा आपण जर पट उलगडला, म्हणजे मी घेतलेला पट उलगडणं म्हणण्यापेक्षा मला आलेले अनुभव मी जर तुमच्यासमोर मांडले आणि आत्ताचा काळ मला जो दिसतोय तो सांगितला, तर कदाचित आपल्याला पुढे त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकेल. आपण सगळे मिळून विचारमंथन त्याच्यावर करू शकू असतात. आपण माझ्या सोयीसाठी आणि तंत्रज्ञानाचे बदल असे धरून 5-5 वर्षाचे काही टप्पे केलेत आणि एक नंतर मोठा 10 वर्षाचा टप्पा केला आहे. जसे तंत्रज्ञानाचे बदल झाले तसे पहिला टप्पा आहे 2000 ते 2005. अगदी या गोष्टीला सुद्धा 25 वर्ष झाली. तुम्हाला Y2K नावाचा एक गोंधळ निर्माण झाला होता, माहिती आहे का कोणाला ऐकून? कॉम्प्युटर जेव्हा तयार झाले, ते काम करायला लागले, बँकांमध्ये आले, काही ठिकाणी आले आणि अचानक लक्षात काय आलं की ते तयार करताना त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये 2000 हे साल नाही आहे, 1999ला येऊन थांबतं आहे. म्हणजे 31 डिसेंबर 1999 नंतर हे सगळे संगणक किंवा त्या संगणकावर आधारित असलेल्या यंत्रणा बंद पडतील आणि पुढे काय घडेल असा एक लहानसा प्रश्न सुरुवातीला आला आणि त्यांनी मोठं रूप घेतलं आणि सगळ्यांनाच चिंता वाटायला लागली, मुख्यत्वे अमेरिकेत. कारण तिथे कॉम्प्युटरचा आणि या सगळ्या संगणकीय प्रणालीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत होता.
हे स्थित्यंतर अजून एका गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे की त्यावेळेची जी सॉफ्टवेअर होती, मला आत्ता त्याचं नाव कोणाला आठवलं तर सांगा, फक्त सरांना कदाचित आठवत असेल तर, मला आठवत नाही आहे, आठवलं तर सांगतो. पण ती जी सॉफ्टवेअर होती ते दुरुस्ती करण्यासाठी लागणारी, ते भारतात शिकवलं जात होतं. अमेरिकेमध्ये वगैरे ते टाईम डिबार झालं होतं, ते त्याच्यात शिकवत नव्हते ते. आणि ते सगळे इथे शिकलेले विद्यार्थी म्हणजे भारतातून, महाराष्ट्रातून, आपल्या पुण्यातून मोठ्या प्रमाणात अमेरिकेला नोकरीसाठी जाण्याचं प्रमाण हे 99-2000 मधलं आहे. Y2K ते गेले. यायचं आता असं आपण जसं व्हॉट्सॲपवर किंवा याच्यावर चॅटिंग करतो तसं त्यावेळेला चॅटबॉक्स असायचे, याहूचा किंवा रेडिफ्सचा, यांचे चॅटरूम असायच्या, चॅटबॉक्स म्हणण्यापेक्षा चॅटरूम असायच्या. आणि तिथे आपण लॉग इन होऊन बोलायला लागायचं. तिथे समोरचा कोण आताही दिसत नाही तसं तेव्हाही दिसायचं नाही, पण तेव्हा ही घडामोड खूप मोठी होती. म्हणजे मी परदेशातल्या कुठल्या तरी कोणाशी तरी बोलतोय, खरं खोटं माहीत नाही, परत हेच की पण मला यासाठी ती आनंदाची गोष्ट होती की कोणतरी परदेशातली व्यक्ती माझ्याशी गप्पा मारते, तिथल्या गोष्टी सांगते. मी त्यांना त्याच्या आधी पेनफ्रेंड नावाची एक संकल्पना होती, ती संपूनसुद्धा एक काळ ओलांडला होता. पेनफ्रेंड नावाची एक संकल्पना होती आणि ती एक संस्था होती. वेगवेगळ्या देशातले विद्यार्थींचे पत्ते ते एकमेकांना द्यायचे आणि आपण त्यांना पत्र पाठवायचं, त्यांचं उत्तर यायचं. अशी ती पेनफ्रेंड नावाची संकल्पना होती की जगभरातल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोलावं. तीच संकल्पना या चॅटबॉक्समधून दिसायला लागली. त्याचा वापर, गैरवापर हे परत काय म्हणायचं, कायम चालणारे मुद्दे ते आपण सोडून देऊ, त्याचा आपला काही संबंध नाही. पण हे इंटरनेट स्थिरावायला लागलं होतं, हळूहळू दिसायला लागलं होतं. सायबर कॅफे आले होते, ईमेल यायला लागल्या होत्या. तेव्हा रेडिफ, हॉटमेल, याहू हे होतं. गुगल अजून आलेलं नव्हतं, गुगलने हातपाय पसरलेले नव्हते. हे सगळं चालू होतं. आणि काय म्हणायचं, आता जे आपण सर्च करतो पटकन गुगलला वेगवेगळ्या गोष्टी शोधतो, तसं तेवढं नव्हतं. हॉटमेल किंवा याहूच्या किंवा रेडिफच्या साईटवर काही बातम्या दिसायच्या, काही अपडेट्स यायचे, तेवढ्यापुरते मर्यादित असायचे आणि ते दिवसभरही तसेच राहायचे. म्हणजे एखादी बातमी तिथं फ्लॅश झाली असेल तर ती दिवसभर तशी असायची, ती बदलायची नाही, की ती येईल तेव्हा बदलायची. मग हे इंटरनेट वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोहोचलं होतं का, तर पोहोचलं होतं. मी जेव्हा कामाला सुरुवात केली 2000 तेव्हा वर्तमानपत्राच्या कार्यालयात इंटरनेट पोहोचलं होतं, पण ते एका PC पुरतं मर्यादित होतं. ते लॅनला जोडलेलं नसायचं. म्हणजे प्रत्येकाच्या PCला, प्रत्येकाच्या लॅपटॉपला, आता माझ्या ऑफिसमध्ये वायफाय आहे किंवा मी लॅन केबल जोडली तर मी बसतो तिथे, इंटरनेट मला मिळतं, त्याचा स्पीड उत्तम असतो. आणि हे सगळं आहे असं तर मलाही वाटायला लागलं. म्हणजे याच्या पलीकडे जर स्पीड कमी असेल तर मी सुद्धा अस्वस्थ होतो की काय चाललं आहे. पण ते गोल फिरायचा काळ होता. म्हणजे मी वेबसाईटला एंटर मारलं की ते असं गोल फिरत राहायचं. तर हे जो गोल फिरत राहण्याचा काळ होता हा 2000 ते 2005 मधला आहे. इंटरनेटचा स्पीड नव्हता तेव्हा. ते एक मॉडेम नावाचा एक प्रकार होता. तुम्ही कोणी अनुभव घेतला आहे की तुमच्या एकूण वयावरनं वाटत नाही, पण मॉडेम नावाचा एक प्रकार होता. तो आपल्या टेलिफोनला जोडलेला असायचा आणि तर त्याच्यावर क्लिक केलं की कुर्र असे काहीतरी घाणेरडे खूप आवाज यायचे. त्यानंतर ते मॉडेम जोडलं जायचं, ती लाईन एंगेज राहायची. ज्यांच्या घरात इंटरनेट आहे त्यांचा फोन सतत एंगेज लागायला लागला की घरचे ओळखायचे की पोरगं इंटरनेटवर काहीतरी बघते. आणि पोरगं इंटरनेटवर काहीतरी बघते म्हणजे काहीतरीच बघते अशी त्यांची घरात खात्री असायची. आपण नसताना घरात काय बघते हा विनोदाचा भाग सोडू. पण वर्तमानपत्रात एका PCवर लॅन जोडलेलं नसायचं. अशा एका PCवर इंटरनेट असायचं, ते मोडेमनी जोडलेलं असायचं. आणि त्याच्यावरनं आपल्याला काय हवं ते बघायचं, मेल करायची किंवा अशा रेडिफ याहूसारख्या साईटवरनं काही वेगळी माहिती घ्यायची, त्याची प्रिंटआउट काढायची, आपल्या जागेवरून बसायचं, त्याचा अनुवाद करायचा हाताने आणि मग ते टायपिस्टला टायपिंगला द्यायचं. त्याची जर मी बातमी करणार असेल तर ही कामाची पद्धत होती. मोबाईल फोन रुळू लागले होते. मोबाईल फोनचा तेव्हा 16 रुपये आउटगोईंग, 8 रुपये इनकमिंग, आधी 32 होता, तो 16 आणि 8 असं झालं होतं. आता आश्चर्य वाटेल, 16 रुपये आउटगोईंग एका मिनिटाला आणि 8 रुपये इनकमिंग एका मिनिटाला असे रेट होते. ते कॉलिंगचे दर कमी झाले होते. आणि 2002 नंतर साधारण मोबाईलचा लक्षात येईल एवढा वापर वाढला होता. म्हणजे किमान वर्तमानपत्रातल्या लोकांच्या हातात मोबाईल होते, त्यांच्या कंपन्यांनी दिलेले होते, कारण ते बातमीसाठी किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त आहे हे लक्षात आलं होतं. या दरम्यान मध्येच एकदा एखादी ठिणगी दिसावी तसे पेजर नावाची एक गोष्ट आली आणि गेली. पेजर म्हणजे त्याच्यावर आपल्याला मेसेज टाकता यायचा, आपण आपला फोन उचलायचा
आणि त्या नंबरवर फोन करायचा, BSNLचे असायचे, त्यांना फोन करायचा, तिथे एखादी व्यक्ती असायची, मग ती व्यक्ती आपला निरोप घ्यायची आणि ती टाईप करायची आणि ज्याच्याकडे पेजर आहे त्याच्याकडे तो निरोप उमटायचा. खूप वेळेला कॉल दिस ऑन अर्जंट असं तो नंबर हाच मेसेज दिला जायचा आणि त्याच्यावर मग लोक संपर्क साधायचे. ही काही काळ येऊन गेलेली ठिणगी आहे. काही काळ हे पेजर येऊन गेले, त्याच्यानंतर मोबाईल आले आणि मोबाईलचा वापर वाढायला लागला. मोबाईलची उपयुक्तता लक्षात यायला लागली की मी कुठेही असलो तरी संपर्क किंवा एखादा माझा वार्ताहर कुठेतरी आहे आणि कुठेतरी काहीतरी गडबडीने घडलं आहे तर मला त्याला कळवता येते, अरे तिथे जा, तिथे काहीतरी चाललं आहे, मला आत्ता फोन आला होता. हे कळवणं सोयीचं झालं. यापूर्वी ही पण सोय नव्हती. दूरध्वनी घरीच असायचे ना ज्याच्या त्याच्या, आणि मग मी तो घरी असेल तर किंवा तो कुठे आहे ते शोधान, तिथे फोन करून तिथे 4 ठिकाणी निरोप ठेवून द्यायचे. मग त्याला कधी मिळेल तेव्हा तो पुढचं काम करायला लागायचं. वर्तमानपत्रामध्ये कॉम्प्युटरचा वापर होत होता. मी जॉईन झालो, मी तरुण भारतला बेळगावला जॉईन झालो, तेव्हा तिथे PC होते, पुण्यात होते, पुण्यातल्या वर्तमानपत्रात होते. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये PC होते. 486च्या पुढे गेले होते, म्हणजे 586 किंवा त्याच्या XP तेव्हा नवीन आलं होतं. XP हे व्हर्जन होते, XP वापरत होते, पण ते ऑपरेटरपुरते मर्यादित होते. तेव्हाही वार्ताहर आपल्या बातम्या हाताने लिहायचे, संपादकीय विभागात पाठवायचे, उपसंपादक त्या एडिट करायचे, संपादित करायचे. संपादित करण्यासाठी वार्ताहरांना 2 ओळींमध्ये एवढं अंतर ठेवायची सवय होती. आजूबाजूला मार्जिन सोडायचं, म्हणजे काही खाणाखुणा असतील, काही बदल असतील, वाक्यरचना बदलली असेल तर ती उपसंपादकाला लिहिता यायची. त्यानंतर ते ऑपरेटरला टायपिंग करण्यासाठी द्यायचं. मग ऑपरेटर ते टायपिंग करणार, ती फाईल म्हणजे आपल्या कागदावर ते फाईल नेम लिहिणार की हे कुठे ठेवली आहे बातमी टाईप करून. मग पान लावायच्या वेळेला जेव्हा ते ठरेल की हे पहिल्या पानावर आहे, दुसऱ्या पानावर आहे, तिसऱ्या पानावर, त्यावेळेला त्याच्याकडे ते सगळे फाईल असायचे आणि मग तो सांगायचा ही बातमी घे, ही बातमी घे, ही बातमी घे. पान लावलं जायचं PCवर, त्याची प्रिंटआउट सोडली जायची, परत त्याचं प्रूफ रिडिंग व्हायचं, त्याच्यानंतर त्याचे ट्रेसिंगवर प्रिंटआउट सोडली जायची. कलर प्रिंटआउट असेल तर 4 प्रिंटआउट सोडल्या जायच्या, ब्लॅक अँड व्हाईट असेल तर एकच ट्रेसिंग प्रिंटआउट सोडली जायची. त्याचं कटिंग पेस्टिंग व्हायचं. हे खूप डिटेलमध्ये नाही सांगत, अगदी थोडक्यात हे मी का सांगतोय हे सुद्धा की ही खटपट लक्षात यावी की एक पान काढण्यासाठी ना ते ट्रेसिंग जोडणं हा सुद्धा मोठा टास्क असायचा. म्हणजे कलर प्रिंटआउट असेल तर 8 ट्रेसिंग निघायचे, वरचा अर्धा भाग, खालचा अर्धा भाग, आणि 4 म्हणजे CMYKचे 4, आणि ते एकसारखं मॅच करणं. त्यामुळे तुम्ही जर पूर्वीची वर्तमानपत्र काढलं तर कधीतरी थोडंसं फिसकटलेलं दिसतं, म्हणजे सियान बाहेर आलं, हे बाहेर आलं, याचं कारण ते ट्रेसिंगवर प्रत्येक चिकटवलं जायचं. आता काय होतं, आता मी माझ्या इथनं पान फायर म्हणलं ना, प्रिंट सोडली नाही की डायरेक्ट प्लेट बाहेर येते माझ्या प्रिंटिंग युनिट जिथं आहे तिथे, आणि ती मशीनवर चढते. आता ही मधली खूप मोठी साखळी गाळली गेली आहे. ती त्यावेळची धडपड आणि त्यावेळेला जाणारा वेळ, या सगळ्या वेळामुळे उलटं काउंट होऊन माझी डेडलाईन सध्या आता मी रात्री 12 वाजेपर्यंत बातम्या देऊ शकत असेल तर तेव्हा मला रात्री 11चं बंधन असायचं, कारण माझा हा सगळा पुढचा वेळ असायचा. ते कळावं म्हणून मी ही फक्त तुम्हाला सांगतो. तेव्हा सगळी पानं रंगीत नसायची. ही चंगळ त्यावेळेला परवडताही नव्हती. बहुतेकदा पहिलं आणि शेवटचं पान रंगीत आणि आतली सगळी कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट अशीच पानं असायची. छायाचित्रांचा वापर व्हायचा. डिजिटल फोटोग्राफी यायला लागली होती, पण ती खूप तुफान वापरात नव्हती. म्हणजे तो संधी काळ आहे की त्यावेळेला तुमचे रोलचे कॅमेरा पण होते आणि डिजिटल पण होते, दोन्ही वापरत होते आणि दोन्हीतलं घेत होते. फोटोग्राफर्सचा आणि त्यांच्या काय म्हणजे संपादकीय विभागाचा पण अजून डिजिटलवर फार पक्का विश्वास बसायचा होता. म्हणजे सगळा काळ तोपर्यंत प्रिंटआउट काढून त्याची ती ब्लॉक करून आणि या सगळ्यात गेल्यामुळे डिजिटलमध्ये नीट येईल की नाही, समजा मी काढले आणि ते सगळे उडाले तर काय करू, तो कार्यक्रम परत काय होणार नाही, ही भीती पहिल्यापासून सगळ्यांना आजही आहे. म्हणजे कॉम्प्युटरवर काम करण्यामागे कॉम्प्युटर जेव्हा कंपल्सरी केले सगळ्यांना, नाही आता तुम्ही याच्यावरच काम करायचं, तुम्ही बातमीदार असा नाही, तर तेव्हा पहिली भीती काय, हे सगळं उडलं तर मी काय करू, ही अजूनही कायम आहे. ती तेव्हाही होती, पण त्याचा वापर होत होता, हळूहळू व्हायला लागला होता. या दरम्यान मी कार्यक्रमाला, मला जर कार्यक्रम माझ्या चीफ रिपोर्टरनी माझ्या नावावर लिहिला असेल तर मी त्या कार्यक्रमाला गेलो, मी हाताने लिहून घ्यायचो माझ्या नोटपॅडवर, किंवा जे हुशार असतात त्यांच्याकडे छोट्या छोट्या डायऱ्या किंवा नोटपॅड असायचे. माझ्यासारखी जी माणसं असतात त्यांच्याकडे कुठला तरी एक पटकन घेतलेला कागद असायचा आलेल्या पत्रकाचा, त्याच्या मागेच नोट्स काढायच्या आणि आल्यावर बातमी टाकायची. पण मला जर 2-3 कार्यक्रम असतील
म्हणजे मी तिथून दुसरीकडे गेलो, दुसरीकडून काय दुपारी जेवायला गेलो, जेवून मी दुपारच्या एखादा श्रमिक पत्रकार संघात प्रेस कॉन्फरन्स आहे तिथे गेलो, त्यानंतर संध्याकाळच्या एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि त्यानंतर 7-7:30 नंतर मी ऑफिसला आलो. मग मी 8 नंतर बातम्या लिहायला सुरुवात करायचो आणि मग मी रात्री 8 वाजल्यानंतर 4 बातम्या लिहायचो. दरम्यान तो उपसंपादक माझ्या नावाने ठणाणा करत असायचा, म्हणजे सगळे माझ्या नावाने ओरडत असायचे, मी शांतपणे बसून बातम्या लिहित असायचो. आता उडी मारून काय होतं आहे की आता माझे वार्ताहर मोबाईलवर पटपट 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 तिथेच नोट्स काढतात. एखादं भाषण चालू असेल तर ते काय बोलतात याच्या नोट्स काढतात. आमच्याकडे मठामध्ये आमचं एक सॉफ्टवेअर आहे वाणी नावाचं, की त्यांनी त्याच्यावर बातमी टाईप केली तर ती थेट आमच्या सिस्टीममध्ये येते. म्हणजे त्यांनी ती मला ईमेल करावी, त्याच्यानंतर मी ती कॉपी करून माझ्या सिस्टीमला घ्यावी असं नाही लागत. ती थेट माझ्या सिस्टीमला येते वाणीला टाकल्या. बरं, तो तिथेच पॉईंट्स काढतो. कार्यक्रम संपला की एक 15-20 मिनटं एका बाजूला बसतो, पटपट टाईप करतो, विषय संपतो. माझ्या पणकडे ती बातमी येऊन बसते पडते आणि तोही मोकळा होतो. हा तंत्रज्ञानातला वापरातला फरक आहे आणि त्याच्यामुळे माझ्या एकूण वावरात झालेला फरक आहे, मला मिळायला लागलेल्या वेळात फरक आहे. तर अशा संध्याकाळी एकदम बातम्या येऊन पडायचं. या कालखंडाचा अजून एक महत्त्वाचा विशेष म्हणजे काय, तेव्हा स्पर्धा नव्हती का, स्पर्धा होती. पण ती स्पर्धा कोणात होती, 2 वर्तमानपत्रात होती. ती 2 वर्तमानपत्रातली स्पर्धा कशी होती, तुझी बातमी चांगली का माझी बातमी चांगली, तू एक्सक्लुझिव्ह देतो का मी एक्सक्लुझिव्ह देतो, आमच्याकडे आज असं छान आलं, आमच्याकडे आज हा फोटो होता, तुमच्याकडे तो फोटो नव्हता, माझ्याकडे आज हे तर तुझ्याकडे ते नव्हतं. अशी एकमेकातली ती स्पर्धा होती आणि आपण वाचकांना अधिकाधिक काय वेगळं देऊ शकतो, काय चांगलं देऊ शकतो, म्हणजे ती चर्चा पण व्हायची. अरे यांनी हा एक कॉलम चांगला चालू केला बरं का, आपल्याला बघायला पाहिजे. आत्ता लगेचच्या लगेच केलं ना तर कॉपी केलं म्हणतील, पण याला उत्तर द्यायला एक वेगळं काहीतरी शोधा आणि हा चांगला चालला तर काही काळाने आपण तो घेऊच. जे चांगले आहे ते आपल्याकडे असायला पाहिजे आणि दुसऱ्यापेक्षा आपण 1 पॉईंट स्कोअर केला पाहिजे, अशी वर्तमानपत्रातली स्पर्धा होती. ही वर्तमानपत्रातच होती. तोपर्यंत टी व्ही चॅनलशी वर्तमानपत्रांची स्पर्धा सुरू झालेली नव्हती. याच्यात आत्ता जे सरांनी एक तुम्हाला गंमत सांगितली की सारांश काढता आला पाहिजे असं आता ते म्हणले, तर ते सारांशाची एक गंमत सांगतो की तेव्हा PTI ANIचं तुम्हाला आता शिकला असाल, माहिती असेल तर PTI ANIच्या बातम्या येतात आपल्याकडे. आता त्या त्यांच्या वेबसाईटवर पडतात, त्या आपल्याला फीड येतात. म्हणजे परत सांगतो, आमच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे त्याला वायर स्टोरीज नावाचा एक हे आहे, त्याच्यावर मी क्लिक केला की वायर स्टोरीज ज्या काय आमच्या टाइम्स ग्रुपनी ज्या कुठल्या या सेवा घेतल्या असतील त्या सगळ्यांच्या बातम्या मला दिसतात आणि त्या स्वतः एकत्रित होतात. म्हणजे क्लबिंग पण त्यांचं स्वतःच्या, आता ते पण आलं आहे की मी जर क्लब करा म्हणलं तर वेगवेगळ्या फीडवर आलेल्या एकाच विषयाच्या बातम्या क्लब होतात, एकाखाली एक मला दिसतात. त्याचे 2-3 काय म्हणायचं टप्पे असतील तर ते दिसतात. पूर्वी एक डॉट मॅट्रिक्स नावाचा एक प्रिंटर असायचा, तो तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण एक इतिहासपूर्व काळात एक डॉट मॅट्रिक्स नावाचा एक प्रिंटर होता. तो असा कुई कुई करत वाजायचा, फार फिकट निळ्या रंगात त्याची प्रिंट यायची आणि तो PTI ANI फीडरला जोडलेला असायचा. त्याला कागदाचे रोल असायचे, मोठ्या गुंडाळ्या, आणि त्या अशा गुंडाळ्या खाली लोळत असायच्या. आता कुठल्याही वर्तमानपत्रात एक ट्रान्सलेशनचा डेस्क असतो, त्याचा एक प्रमुख असतो, तो त्या आलेल्या सगळ्या बातम्या बघतो, तो वाटून देतो की तू ही ट्रान्सलेट कर, तू ही ट्रान्सलेट कर, तू हे कर, किंवा या बातमीवर तू लक्ष दे, याचे अपडेट्स येणार आहेत, हे तुम्ही बघा, जे आपल्याला आवश्यक आहेत आपण आपल्या वर्तमानपत्राच्या दृष्टीने देणार आहोत. तेव्हा हे सगळ्या एवढ्या मोठ्या त्या गुंडाळ्या निघायच्या, त्या आम्ही फाडायचा तो माणूस, तो त्या सगळ्या वाचायचा, त्याचे तुकडे करायचा आणि तो प्रत्येकाला वाटायचा आणि त्याच्यावर सतत लक्ष ठेवून राहायचं. मी आत्ता सांगितलं तसं आताच्या ऑनलाईन फीडरमध्ये मला त्याचा एक हे पण नोटिफिकेशन पण येतं की एखाद्या बातमीत बदल झाली असेल किंवा एखादी बातमी किल करा असं सांगतं ते, किंवा याच्यात अपडेट आलेत असं मला नोटिफिकेशन येतं. पूर्वी नोटिफिकेशन नाही यायचं कारण तो प्रिंटर चालू असायचा. मग त्या माणसाने प्रिंटरपाशीच बसून राहायचं, सतत बघत राहायचं, कारण अशा चुका घडलेल्या आहेत. मग नंतर अपडेट आलेला आहे पण तो माझ्याकडे गेलाच नाही, माझ्याकडे जुनीच बातमी गेली, तो कदाचित नजरेतून निसटला किंवा माझी डेडलाईन गेली. हे तेव्हाचं तंत्रज्ञान आहे. तेव्हा खाजगी वाहिन्या सुरू झाल्या होत्या. आपल्याला वर्तमानपत्र किंवा बातमी हा विचार करताना वाहिन्या हा विषय आपण शकत नाही आणि त्याबरोबर त्याच्यातल्या मनोरंजनात्मक वाहिन्या हा विषयसुद्धा टाळू शकत नाही, कारण त्याचं एक प्रतिबिंब आपल्यावर पडलेलं 100% दिसतं. या काळात खाजगी वाहिन्या सुरू झाल्या होत्या. मराठीमध्ये इन्फोटेनमेंट वाहिन्या होत्या. मी खाजगी वाहिन्या म्हणतो आहे. दूरदर्शन तर होतंच, दूरदर्शनवरची बातमीपत्र होती, कार्यक्रम होते, बातमीपत्र होती.
तसंच खाजगी वाहिन्या सुरू झाल्या होत्या. अल्फा मराठी सुरू झाली होती, ETV होती. ETV आणि अल्फा मराठीवर तासाभरांनी दर तासाला बातमीपत्र यायचं आणि माझा अनुभव असा आहे की ETVवरचं बातमीपत्र अधिक चांगलं असायचं आणि ते अधिक लवकर बातम्या द्यायचे. म्हणजे दुसऱ्या बातमीपत्रात झीच्या बातमी कळायची, ईला आधी कळायची. तर असं तासाभराचं बातमीपत्र होतं. इंग्लिश हिंदीमध्ये होतं. इंग्लिश हिंदीमध्ये बातम्यांचे आणि त्यातला एक बहुतेक इंडिया TV काहीतरी एक चॅनल असा होता की त्यावर साप से शादी वगैरे अशा एक विनोदी प्रकारच्या किंवा लोकांना आहे त्यांनी त्यांचा एक झोन पकडला होता की हे सगळ्या बातम्यांमध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला वेगळ्याच म्हणजे इथे अश्वत्थामा अजूनही येतो. हे का सांगतोय मी, तर एवढ्या मोठ्या कालखंडाची लीप घेऊन 2024मध्ये सुद्धा तशा प्रकारचे YouTube व्हिडिओ होतात आणि ते तेवढ्याच संख्येने पाहिले जातात. म्हणजे साप से शादी किंवा अश्वत्थामा आहे की नाही या गोष्टीला अजूनही TRP कमी झालेलं नाही. ही बातमीपत्र असायची, मालिका होती, अल्फा मराठी आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच कालखंडात आभाळ माया नावाची पहिली मराठी डेली सोप सुरू झाली. याच्या पुढचा कालखंड आहे 2005 ते 2010. या कालखंडात 2 फार महत्त्वाचे बदल झाले. एक म्हणजे इंटरनेट रुजलं, जो तोपर्यंतचा कमी वापर होता किंवा मी सायबर कॅफेला जाऊन करायचा किंवा मी माझ्या वेगळ्या PCला जाऊन करायचा आणि ठराविक काळच करायचा, कारण सायबर कॅफे साधारण सुरुवातीला 100 रुपये तास होतं, 25 रुपये तास होतं, तिथपासून 10 रुपये तासापर्यंत आलं. पण मला त्याच्यासाठी पैसे मोजायला लागायचे काही ना काहीतरी. ते थांबलं. गुगलनी हातपाय पसरले. गुगलनी एक काय म्हणायचा मोठा खजिना, तेव्हासुद्धा तो खजिनाच वाटत होता. जे काय त्यांनी समोर आणलं होतं तो तेव्हा खजिनाच वाटत होता. ब्लॉग आले, व्हिडिओ अपलोड व्हायला लागले आणि प्रत्येकाकडे मोबाईल असतील. कर लो दुनिया मुठ्ठी में, मेरे पापा का सपना, तो मेरे पापा का सपना पुरा होईल असं तोपर्यंत वाटायला लागलं. तुम्ही रिलायन्स आलं जोरात. दर खूप कमी झाले. रोमिंगमध्ये पण दर कमी झाले. मी हे अगदी आवर्जून एवढ्यासाठी सांगतोय की याच दरम्यान माझं लग्न झालं होतं आणि मी मोबाईल घेतला होता, कारण तेव्हा मोबाईल घेणं आणि सिम कार्ड घेणं ही एक मोठी प्रक्रिया होती. मी बेळगावला होतो, मग घरनं फोन लागणार ना, म्हणजे सततचं बोलणं आणि असं अचानक लक्षात आलं की STDवरनं रोज संध्याकाळी लग्न ठरल्यानंतरचा फोन हा 80 रुपयाला दिवसाला पडायला लागला होता. तर आपण मोबाईल घेतला. पण तेव्हासुद्धा रोमिंग होतं. आता आपल्याला रोमिंग नाही लागत देशात कुठे गेले तर, पण रोमिंगचे मला वेगळे चार्जेस म्हणजे मी महाराष्ट्रात पुण्यात फोन लावला तर मला चार्जेस लागायचे आणि मी पुण्यात आलो तर मला रोमिंगचे वेगळे दर लागायचे. पण तरी तेव्हाच्या माझ्या पगारात मी मोबाईल सांभाळू शकेन एवढे तर दर नक्की कमी झाले होते, खूप मोठे नव्हते. हळूहळू YouTube आलं आणि ते फार मजेशीर होतं. म्हणजे तुम्ही अगदी सुरुवातीचे म्हणजे मी सुद्धा कधीतरी तेव्हा त्याच्यावर फोटो अपलोड केले, पाऊस पडतोय टाक, व्हिडिओ कर मोबाईलवर आणि टाक किंवा कशावर कर आणि टाक. आणि आता बघताना गंमत येते की तेव्हा त्याचं खूप अप्रूप होतं, आताही आहे, पण तेव्हा त्याचं खूप अप्रूप होतं. हे नवीन होतं की आपण काहीतरी व्हिडिओ केला आहे, तो टाकला आहे आणि कोणतरी बघतायत तिसरी लोक. हे तोपर्यंत शक्य नव्हतं. ते व्हायला लागलं. 24 तास देणाऱ्या वाहिन्या आल्या, हिंदी इंग्लिशमधल्या वाढल्या, मराठी भाषेत आल्या आणि त्यांनीसुद्धा हातपाय पसरले. आणि या सगळ्यामुळे म्हणजे हे इंटरनेट असेल, ब्लॉगिंग असेल, व्हिडिओ असेल किंवा या वाहिन्या असतील, याच्यामुळे वर्तमानपत्रांनासुद्धा स्पर्धा निर्माण होऊ शकते असं वर्तमानपत्रांच्या म्हणजे कंसात त्यांच्या मालकांच्या किंवा त्यांच्या मॅनेजमेंटच्या लक्षात आलं की आपल्याला या दृष्टीनेसुद्धा आता विचार करायला हवा. आजपर्यंत आपण आपलं म्हणजे पुण्यात असेल तर समजा मटाचा सकाळ आणि सकाळचा मटा कॉम्पिटिटर आहे किंवा मी तरुण भारतमध्ये होतो तर पुढारी आहे, तरुण भारत आहे, की आपण एकमेकांची स्पर्धा आहे असं वाटत होतं. तर आता मला वाहिन्यांची पण स्पर्धा करायची हे लक्षात आलं. मग दुसरा तुम्हाला परिणाम दिसेल की लेआउटमध्ये फरक व्हायला लागला. एक तर पानं सगळी रंगीत व्हायला लागली, कारण त्या दाखवतात आणि मला दाखवण्याची स्पर्धा करायची होती. वाहिन्यांची स्पर्धा 2 प्रकारे होते लक्षात ठेवा. कुठल्याही दृश्य माध्यमाची आणि वर्तमानपत्राची स्पर्धा काय होते, दृश्य माध्यम एक तर थेट दाखवतो, हा अपघात झाला आहे, ही दंगल झाली आहे, त्यांनी दाखवलं, विषय संपला. ते दाखवतात, मी काय करू शकतो दुसऱ्या दिवशी, हा विचार सुरू झाला. ब्रेकिंग न्यूज आली, काहीतरी मोठी घडामोड घडली, ती TV वर दिवसभर चालणार आहे, ती बातमी शिळी होणार आहे आणि माझ्या वर्तमानपत्र जेव्हा छापून लोकांच्या हातात उद्या सकाळी पडणार आहे तेव्हा कदाचित त्यातले दुसरे अपडेट आलेले असणार आहेत आणि ते 24 तास चालणार आहेत. मी 1 दिवस मागे विचार करून पहा.
ही स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत मी एक दिवस मागे आहे. बरं, याच्यात या वाहिन्या बघणारा, वाहिनीवरच्या बातम्या बघणारा आणि वर्तमानपत्र वाचणारा हे दोन वेगळी हे नाही आहेत. एकच माणूस आहे, एकच घर आहे, त्याच घरात बातम्या बघितल्या जात आहेत आणि त्याच घरात वर्तमानपत्र वाचलं जातं आहे. ही स्पर्धा मला जाणवायला लागली आणि या स्पर्धेला तोंड कसं द्यायचं याच्यावर विचार सुरू झाला. मग त्याच्यावर सुरू झालेला विचार आता तुम्ही जर अनुभवत असाल तर एक तर रंगीत झाली. मी छायाचित्र मोठी द्यायला लागलो. पूर्वी छायाचित्र म्हणजे सगळ्या छायाचित्रकारांची तक्रार असायची, मी कितीही सुंदर छायाचित्र काढलं तरी ते तुम्ही एवढंच छापता. तेव्हा शब्दांना जास्त महत्त्व होतं आणि आपण एक कायम वाचतो की एक छायाचित्र 1000 शब्द बोलतं. ते 1000 शब्द आम्ही कधी बोलूच द्यायचं नाही त्यांना, कारण माझा लेख, माझी बातमी महत्त्वाची, मी लिहिलं आहे. आता लक्षात आलं की नाही, तो 1000 शब्द तो बोलतो तो त्याला बोलू दिले पाहिजेत. त्यामुळे छायाचित्र मोठ्या आकारात यायला लागली. मोठ्या आकारात यायला लागली. ते जे छायाचित्रकार आहेत त्यांना सूचना दिली गेली की हे नेहमीची जी छायाचित्र आहेत आत्ता आपण काढली ना, ही कमी झाली पाहिजेत. ही आवश्यक असेल तरच आपण प्रसिद्ध करू, नाही तर आम्ही करणार नाही, आम्हाला वेगळं पाहिजे. मग ते सुद्धा वेगळी छायाचित्र काढायला लागली आणि त्यांना वर्तमानपत्रात जागा मिळायला लागली. दुसरी गोष्ट अशी झाली की वर्तमानपत्र म्हणून एक मान्य आहे, मी बातमी आता ब्रेक करू शकत नाही जी 24 तास त्यांच्याकडे चालणार आहे. या स्पर्धेत मी उतरूच शकत नाही कारण माझ्या हातात वेळ. पण याचा दुसरा फायदा काय, माझ्या हातातनं किमान 10 तास आहेत. म्हणजे सकाळी जर आज 10 वाजता एखादी मोठी घटना घडली आणि मी आज रात्री 11 वाजता ती पानं छापायला पाठवणार असेल तर माझ्या हातात हा एवढा मोठा काळ आहे त्याच्यावर काम करायला. म्हणजे साधा उदाहरण, एखादी जर व्यक्ती गेली मोठी तर मी त्याचे वेगवेगळे लेख घेऊ शकतो, त्याच्या काय गुणवर्णन करणारी किंवा त्याच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगणारी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडून काहीतरी घेऊ शकतो. एखादी दंगल झाली असेल, युद्ध, समजा युक्रेनचं युद्ध आहे किंवा असं काही चालू असेल आणि ते जरी टी व्हीनी ब्रेक केलं दिवसभर चालवलं तरी टी व्ही युद्धाचं ते तिकडून बॉम्ब पडला हेच दाखवत राहणार आहे किंवा तिकडं काय चाललं हेच दाखवत राहणार आहे. माझ्या हातात वेळ आहे तर मी एखाद्या लष्करी अधिकाऱ्यांना पकडून की हे युद्धाचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात, देशावर आपला काय संबंध आहे. मग त्या लेखातून लक्षात येतं की नाही बाबा, त्याच्याकडून गहू खूप आयात होतो युक्रेनमधून, आपल्याला माहिती नसतं. रशिया हा काय गॅस पुरवणारा मोठा देश आहे. मग हे असे विषय घेऊन मी मांडू शकतो जे मला एक पाऊल पुढे नेतात आणि मी त्या दूरचित्रवाणीच्या स्पर्धेत मी टिकू शकतो, उभा राहू शकतो. हा विचार सगळा या कालावधीत तयार झाला, सुरू झाला आणि ते जे झालं आहे ते आपण आत्ता अनुभवतो आहे. म्हणजे ह्या मधल्या कालावधीत हे 2005 ते 2010 आम्ही हा सगळा त्रास सोसला आहे. म्हणजे त्यावेळेत म्हणजे की काय काही सांगतात वगैरे, म्हणजे त्यावेळेला कॉन्व्हर्जन्स नावाचा एक शब्द उदयाला आला. आत्ता तुम्ही वापरता की नाही वापरता मला माहीत नाही, कदाचित तो आता इतका अंगवळणी पडला आहे की हे काहीतरी वेगळं आहे आणि आपण वेगळं करायचं असतं हे आपल्या लक्षातच राहिलेलं नाही. पण त्यावेळेला कॉन्व्हर्जन्स नावाचा एक विषयमध्ये आला. त्यावेळेला मी सकाळमध्ये होतो. सकाळमध्ये ते प्राधान्याने सुरू झालं. वॅन इफ्रा नावाची जी संस्था आहे की ज्या मंचावर जगातले वेगवेगळ्या देशातली वृत्तपत्र एकत्र येतात आणि चर्चा करतात, त्यावेळेला त्यांनी कॉन्व्हर्जन्स हा मुद्दा सांगितला होता. त्याच्यासाठीचं न्यूजरूम डिझाईन कसं असावं हे सांगितलं होतं. कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय तर मीडिया हाऊस असणारे आता, हे त्यांनी पहिली संकल्पना मांडली. म्हणजे माझं फक्त वर्तमानपत्र आहे आणि मी फक्त प्रिंटच्या व्यवसायात आहे असं नाही होणार. माझी वेबसाईट असेल, एक नाही 2-3 वेबसाईट असतील. माझा यूट्यूबवर कदाचित प्रेझेन्स असेल, म्हणजे मी व्हिडिओ देऊ शकतो, मी त्या माझ्या वेबसाईटवर देऊ शकतो, मी यूट्यूबवर देऊ शकतो, माझा कदाचित चॅनल पण असू शकतो. मग एकच वार्ताहर, समजा एक घटना घडली आहे, अभिजित थिटे ती कव्हर करायला गेलेला आहे, तर अभिजित थिटेनी प्रिंटसाठी एक बातमी लिहायची, वेबसाईटसाठी एक बातमी लिहायची आणि चॅनलसाठी एक बातमी लिहायची. अभिजित थिटेकडे मोबाईल आहे, त्याचा चांगला आहे, कारण या दरम्यान मोबाईलचे आता 2010पर्यंत आलो आहे आपण. मी आता कॅमेरे पण चांगले व्हायला लागले होते, खूप वाईट नव्हते. पहिल्या काळातले कॅमेरे अतिशय वाईट होते, 2 मेगापिक्सेल वगैरे होते, म्हणजे त्याला काय अर्थ नव्हता. तो क्लोजअप पण वाईट यायचे तिथे. पण आता कॅमेरे पण बदलू लागले होते आणि कॅमेऱ्यावर किमान व्हिडिओ करता येऊ शकत होतं. म्हणजे मला नोकियाचा S11 बहुतेक मी विसरत नसेल तर ते नाव आहे, तो फक्त व्हिडिओसाठी आला होता मोबाईल. नोकिया नाही, सॅमसंगचा. तो फक्त व्हिडिओ चांगला येतो अशी त्याची हे होती. तर हे करून मी माझा ब्लॉग करू शकतो. आम्ही तेव्हा सकाळमध्ये होतो, आम्ही सकाळला केलं, ब्लॉग केले होते सकाळचे 2-3 ब्लॉग केले होते. त्याच्यावर मग हे जाईल तो व्हिडिओ करायचा, त्याच्यावर टाकायचा, मग त्याचीच बातमी पुढे टाकायचा. आणि हे सगळं कुठे लोक जास्त पाहायला लागले होते तर IT कंपन्या तेव्हा रुजायला लागल्या होत्या. हिंजवडी जोरात सुरू झालं होतं.
हिंजवडीच्या फेज उभ्या राहिल्या होत्या. आणि पुण्याचं असं वैशिष्ट्य म्हणता येईल की भारतभरापेक्षा आपल्याकडे महाराष्ट्रातलं मायग्रेशन पर्सेंटेज वाईज जास्त आहे, प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ही सगळी मराठी मुलं ते बघत होती. बरं, मी एखाद्या रस्त्याविषयी लिहिलं की लॉ कॉलेज रोडला इतकी गर्दी होते आणि त्याचा व्हिडिओ टाकला की त्याला ते लोक कॉमेंट करायला लागले होते, त्या रस्त्याने जाणारे ते बघायला लागले होते, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये 24 तास इंटरनेट होतं. ते त्यांच्या कामाव्यतिरिक्त 2-4 विंडो चालू ठेवू शकत होते, त्यात बघू शकत होते. आणि मग आमच्याही लक्षात यायला लागलं होतं, वर्तमानपत्रांच्या लक्षात यायला लागलं होतं की हो, हा सुद्धा एक वाचक आहे, याचं माध्यम वेगळं आहे पण हा वाचक आहे, हा रिप्लाय देतो आहे आपल्याला. यातली अजून एक मोठी गंमत की याच काळामध्ये पुरवण्यांचं प्रमाण वाढलं. मे बी स्पर्धा म्हणलं वाहिन्यांशी किंवा यूट्यूबशी, तसं पूर्वी पुरवण्या होत्या का? होत्या. रविवारची पुरवणी असायची, एखादी गुरुवारची असायची किंवा एखादं पान वेगळं असायचं. पण यावेळेला एखादा विषय धरून आपण त्याची वेगळी पुरवणी करू, वेगळी पानं देऊ, असा विचार सुरू झाला. याचं कारण परत मला माझ्या वाचकांना एक काहीतरी वेगळा कंटेंट द्यायचा आहे. त्यामुळे त्या पुरवण्यांकडे सुद्धा गांभीर्याने, तितक्याच गांभीर्याने पाहिलं गेलं, त्यांच्या लेआउटकडे पाहिलं गेलं, त्यातले विषय पाहिले गेले. मग परत रीडरशिप सर्वे आले. रीडरशिप सर्वेनंतर तोपर्यंत ABC जास्त बघत होते, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन. तुमचं झालं आहे नाही झालं आहे मला हे विषय माहीत नाही, मी आपलं सांगत राहतो की ते तुमचं सर्क्युलेशन किती आहे याची ऑफिशियल आकडेवारी द्यायचे. त्यानंतर आलं रीडरशिप सर्वे. रीडरशिप सर्वे आपल्याला त्याच्यातले खूप छोटे म्हणजे कांद्याचे कसे पापुद्रे असतात तसे पापुद्रे काढून दाखवतो की महाराष्ट्र टाइम्सचे पुण्यामध्ये वाचक किती, त्या वाचकांमधले महिले किती, पुरुष किती, त्यांचा वयोगट किती, त्यांचं शिक्षण किती, त्यांची आर्थिक स्थिती किती काय आहे, ते मायग्रेट आहेत का नाही आहेत, ते मूळचे पुण्याचे किती आहेत, यातले अशी खूप विविध प्रकारे माहिती तो देतो. आणि मग त्या माहितीच्या आधारे, त्या माहितीचं विश्लेषण करून आपला वाचक कोण आहे, मग त्याला आधारित आपण काय द्यायला पाहिजे याचासुद्धा गांभीर्याने विचार येऊन त्याचं पुरवणीमध्ये प्रतिबिंब पडलेलं आपल्या लक्षात येतं. हा 2010चा काळ आहे, इथं सुरुवात झाली आहे ही सगळी. कॉन्व्हर्जन झालं, हे झालं. आणि त्याच दरम्यान ते ऑर्कुट नावाची एक गडबड आली, फेसबुकच्या आधीची आहे. तुम्ही कोणी होता ऑर्कुटवर का तुम्हाला माहीत नाही? मी फारच वृद्ध असल्यासारखं मला आता वाटायला लागलं की ऑर्कुट फार जुनं नाही आहे, एक 10-12 वर्षापूर्वीचंच फेसबुक आहे ना, त्याच्या आधी ऑर्कुट नावाचं एक केलं होतं. आणि त्याच्यावर असंच आपलं प्रोफाईल तयार करायचं, वेगवेगळ्या कम्युनिटी असायच्या, त्याच्यावर आपण जाऊन गप्पा मारायच्या, आपण प्रोफाईलवर आपल्या मित्रांशी बोलायचं वगैरे वगैरे, फोटो अपलोड करायचे. जसं फेसबुक आहे तसंच, फक्त याच्यात प्रायव्हसी कमी होती. म्हणजे कोणी येऊन बघू शकायचं, कोणी येऊन डाउनलोड करू शकायचं, त्याला प्रायव्हेट आपलं अकाउंट प्रायव्हेट करायची व्यवस्था नव्हती त्याचे काही. पण तरी त्यावेळेला असं काहीतरी असतं, म्हणजे सोशल मीडिया किंवा समाज माध्यम म्हणून एक काहीतरी अशी घडामोड असते. हे ऑर्कुट नावाचं एक दणकन येऊन आदळलं पहिलं आणि त्याची गंमत आली. आणि हे सगळं एकदम म्हणजे अगदी खरं सांगायचं तर जसे आता आपण ॲल्युमिनी म्हणून सगळे भेटतो, तर माझ्या शाळेतले आमची 1992ची बॅच, एक मित्र ऑर्कुटवर मला त्यांनी हाय हॅलो केलं, मग मी दुसऱ्याला केलं, असं म्हणून आमचं एकदा आपण सगळे भेटूया असं म्हणून एका हॉटेलात आम्ही जमलो. तर 2, 3, 4 करता असं 28 मुलं आम्ही जमलो. आणि याला बरीच म्हणजे 92 नंतर आम्ही 2006-07ला भेटलो एकदम. त्यातले काय होतं, आपल्या शाळा कॉलेजमधले किंवा शाळेतले ग्रुप असतात ते आपले जे जवळचे मित्र असतात ते काही वेळेला कायम राहतात, आपण एकमेकांच्या संपर्कात असतो. आता अधिक आहे, आमच्या वेळेला तितक्या सोयीसुविधा नव्हत्या, म्हणजे टेलिफोनसुद्धा अगदी त्या काळात घरोघर नसायचा, लँडलाईन तो बिल्डिंगमधल्या 4 जणांकडे असायचा. त्यामुळे ती एकमेकांशी संपर्कात राहण्याची कमी होती. ती ऑर्कुटनी आम्हाला एकदम मोठी संधी दिली. बरं, या संधीचा फायदा वर्तमानपत्रांनी पण घेतला. म्हणजे मी हे सगळं का सांगतोय, माझा भूतकाळ सांगावा तुम्हाला आणि मी काय केलं असं नाही, मी एक प्रतिनिधी म्हणून सांगतोय वर्तमानपत्रांचा. हा कालखंड तुमच्या लक्षात यावा की एक मोठा असा कालखंड असा होता की जिथं आपले जुने मित्र शोधणं अवघड होतं. आणि त्याच्यात फटकन एक मोठा कालखंड असा आला, एक वेळ अशी आली की माझे जुने मित्र मला सहजगत्या सापडतात, ज्यांच्याशी मी बोलू शकतोय, ज्यांच्याशी मी माझे नंबर एक्सचेंज करू शकतोय आणि आम्ही सगळे एकत्र एके दिवशी ठरवून भेटू शकतोय. वर्तमानपत्रांनी ही संधी हेरली. वर्तमानपत्रांनी आपली ऑफिशियल पेजेस ऑर्कुटवर तेव्हा सुरू केली, कम्युनिटी सुरू केल्या. बरं, याचं पहिलं काय झालं असेल की त्याच्यावर लोकांनी धुतले सगळ्यांना पहिल्यांदा. खूप म्हणजे वाईट बोलणं, हे जे ट्रोल आपण जे म्हणतो ना, ते तेव्हाच सुरू झालं ना. जसं ते आलं तसं ट्रोलिंग सुरू झालं. मग लोकांनी काय वाटेल ते बोलायला सुरुवात केली. म्हणजे आम्ही जी कम्युनिटी सुरू केली होती त्या कम्युनिटीवर पहिले काही पानं म्हणजे फक्त तुम्ही कसे मूर्ख आहात,
हे सांगणारी होती. मग ते आम्ही बावरून गेलो, पण सगळेजण राहू दे. म्हणजे मग लक्षात आलं की हा पहिला धडा काय हा ओसरेल, कारण तोपर्यंत तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल वर्तमानपत्रातल्या कुठल्याही व्यक्तीशी, तर तुम्हाला उठून माझ्याकडे यायला लागायचं किंवा तुम्हाला लँडलाईनवर फोन लावायला लागायचा, तो ऑपरेटरकडे जायचा. मग तुम्ही बातमी सांगायचं की ही बातमी कोणी दिली, यांच्याशी बोलायचं आहे. हे जर ऑपरेटरला माहिती असेल तर तो माझ्याकडे ट्रान्सफर करायचा. मी जर जागेवर नसेल तर तो सांगायचा ते जागेवर नाही, नंतर करा. बरं नंतर करा म्हणजे कधी करा, तर तुम्ही करत राहायचा. कधीतरी तुमची माझी भेट होईल किंवा तुम्ही माझ्या ऑफिसला यायचं. तो साधारण वेळ सांगायचा की या वेळात ते असतात नक्की ऑफिसला. मग तुम्ही माझ्या ऑफिसला यायचं, मग आपण बोलू. हे जे एवढं अंतर होतं ते एवढं झालं. मी जसं मेल केली, जसं मी तुमच्या काय समाज माध्यमांवर आलो, मी तुमच्या त्या कम्युनिटीवर काहीतरी माझी कमेंट टाकली. ही आताची जी बेशिस्त दिसते कमेंट्सची आणि ट्रोलिंगची, ती तिथपासून सुरुवात झाली. पण नंतर लक्षात काय आलं वर्तमानपत्रांच्याच, की याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. बरं बोलू दे वाईट बोलू दे, वाचक तर आपलेच आहेत. यातनं एक लसावी काढता येतो. लसावी कोणीतरी सांगा मला लसावी. हो नाही, यांना इंग्लिशमध्ये कळेल असं की आपण यातनं सारांश काढू शकतो. हे सगळे काय म्हणताय त्याच्यातून मी एक सारांश तर काढू शकतो. त्याच्यातून यांना काय हवं आहे ते माझ्या लक्षात येतं. मग दुसरी गोष्ट लक्षात आली की जसं हे सर्वेजमधून लक्षात आलं होतं की आपली निम्मी लोकसंख्या महिला आहे आणि वाचकही महिला आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मग त्यांना काय हवं आहे, तरुण आहेत, तरुणांना आपण पकडायला हवं, कारण तरुण हा भावी वाचक आहे. त्याला आत्ताच पकडला तर तो आपलं वर्तमानपत्र वाचत राहणार आहे, म्हणजे आपलं चक्र सुरळीत राहणार आहे. मग यांना काय हवं आहे, मग हे सोशल मीडियावरनं टिपणं सुरू झालं, त्यावरनं विषय करणं सुरू झालं. हे खूप मोठं स्थित्यंतर आहे. मला हवी आहे ती मी बातमी करेन, तुम्हाला बातमी हवी असेल तर तुम्ही माझ्यापाशी या, इथपासून मी तुमच्याकडे येतो. हे एक मोठं स्थित्यंतर आहे. बरं हे मी आधीच जे सांगितलं ते काय माझ्या वृत्तपत्र फार म्हणजे अशी आयटीत होती किंवा आत्ताच्या भाषेत माज होता अशातला भाग नव्हता. पण काही साधनच नव्हतं एकमेकांशी बोलण्याचं. एक साधन निर्माण झाल्यानंतर मग हे कम्युनिकेशन जे होतं ना ते वन वे होतं, ते आता टू वे झालं आणि ते फटकन झालं. पूर्वी होतं का, होतं ना, पत्र पाठवायचे संपादकांना, मग ते संपादकांना आलेली पत्र वाचकांचा पत्रावर जो बघायचा त्या माणसापाशी जायचं, तो माणूस बघायचा, त्यातले काही छापायचा, काही ठेवून द्यायचा, काही त्याला वाटलं हे महत्त्वाचं आहे बाबा हा माणूस बरं बोलतोय, तो विभाग बघणाऱ्या माणसाकडे नेऊन द्यायचा. ह्या पलीकडे फार काही घडायचं नाही. बरं मला त्या माणसाशी परत संपर्क साधता येईलच असं नाही, कारण बरेच जण खाली पत्ता लिहायचे नाहीत, नाव लिहायचं नाहीत, नंबर लिहायचं नाहीत. सोशल मीडिया म्हणजे ऑर्कुटमुळे किंवा ईमेलमुळे काय झालं, मला त्याला रिप्लाय देता आला आणि तो मला परत रिप्लाय देऊ लागला. त्यामुळे त्याचा आणि माझा संवाद सुरू झाला. आता तर म्हणजे परिस्थिती इतकी बदलली आहे की जनमत आपल्या बाजूने वळवायचं, हे वळायचं, याच्यासाठी लोक सोशल मीडियाचाच वापर करतात. म्हणजे मोठ्या व्यक्ती राजकीय असू देत किंवा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिमत्व असू देत, ते सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात. आपलं मत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापर करतात. आणि आता असं झालं आहे की त्यांनी ट्विटरवर काहीतरी केलं तर याच्या माध्यमात बातम्या होतात. हा मोठा ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि हे ट्रान्सफॉर्मेशन वर्तमानपत्र शिकली आहेत. आता या कालखंडातच महत्त्वाचा बदल झाला, म्हणजे बातमीदारांपासून सगळेजण मग कॉम्प्युटरवर लिहायला लागले. माझं म्हणजे कानाला कदाचित खटकेल कॉम्प्युटरवर लिहिणं, पण तेव्हा हेच वापरत होतं, बातमी कॉम्प्युटरवर लिहा अशीच एक आदेश निघाला. आणि मग ते शेवटी हो नाही करत, आता काय आम्ही हे शिकायचं का, हे काय वय आहे का माझं, आणि असं होईल का तसं होईल का, असं सगळ्यांनी विरोध करत शेवटी अखेरीस सगळेजण, कारण त्याशिवाय तुमची बातमीच मी स्वीकारणार नाही असं सांगण्यात आलं. त्यामुळे ते फाईल नेम म्हणजे त्यांनी एक बातमी ती टाईप करायची, मग ती टाईप केलेलीच उपसंपादकाकडे येणार, मग उपसंपादक तिथंच ती संपादित करणार, ती पेजिनेशनला जाणार. हे किमान सुरळीत सुरू झालं. त्यानंतर याच्यातली सॉफ्टवेअर्स आली. त्या वर्तमानपत्रांनी आपल्या सोयीने सॉफ्टवेअर्स काही विकत घेतली, काहींनी तयार केली. तोपर्यंत एक जसं आपल्याला माहिती आहे एक कॉमन काय म्हणायचं, एक कॉमन कुठला तरी कोलन असतो, ABCDEFG काहीतरी, ABC आपल्याकडे असतं, म्हणजे काय CD आपल्याकडे असतं, DEFP काहीतरी त्याला नाव असतं जो कॉमन असतो, त्याच्यावर आपण सगळे सेव्ह ठेवतो काहीतरी गोष्टी आणि त्या सगळ्यांना त्या ॲक्सेस करता येतात. बरोबर असंच वर्तमानपत्रात होतं. एखादं कॉमन फोल्डर असायचं, त्याच्यावर वेगवेगळे असायचे फोल्डर, त्यातनं मी बातमी ॲक्सेस करायचो. म्हणजे उपसंपादक करायचा, हा परत चिठ्ठी लिहूनच पाठवायचा की
हे फाईल नेम, हे फाईल नेम, हे फाईल नेम, कारण तोपर्यंत इंट्रानेट किंवा हे नव्हतं सुरू झालं. आता कसं टीम्स वगैरे आहे की मायक्रोसॉफ्ट टीम्स आहे की मी आमच्या वेगवेगळ्या आवृत्तीतून आलेल्या बातम्या आम्ही एकमेकांना शेअर करू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो. तेव्हा ते नव्हतं. पण किमान याच्यावर लिहायला सुरुवात झाली. आणि मगाशी म्हटलं जसं खाजगी वाहिन्याशी स्पर्धा असल्यामुळे आणि हा लिखाणाचा वेळ वाचल्यामुळे, इंटरनेट आल्यामुळे मी त्यातली अधिकाधिक माहिती, काही चौकटी, मग थोडा इतिहास, म्हणजे समजा मी असताना त्यावेळेला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता, विमानं 2 हे झाली होती आणि त्यावेळेचं मग परत टी व्हीवरचंच वार्तांकन, म्हणजे त्यावेळेला आम्ही एक टी व्ही रूमच केली होती, तिथं दोघंजण बसायचे, वेगळी काय बातमी आली असेल तर ते टी व्हीवरनंच लिहून घ्यायचे. दरम्यान इंटरनेटवर लोक शोधायचे. त्याच वेळेला त्याच काळात एक प्रचंड मोठं ब्लंडर घडलं होतं आणि बऱ्याच वर्तमानपत्रांनी तो फोटो छापला होता. हे सगळं नवीन नवीन होतं. ईमेल पण नवीन होत्या त्या काळात. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला तेव्हा, आणि एक फोटो अचानक सगळीकडे फिरायला लागला की वर्ल्ड ट्रेड सेंटरवरून काढलेला शेवटचा फोटो तो एक असा उभा होता आणि त्याचा समोरनं कोणतरी फोटो काढला होता. हा वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गच्चीत आहे आणि मागणं विमान दाखवलं होतं की हे विमान धडकत असताना त्या क्षणाला, म्हणजे त्याच्या आधी काही क्षण काढलेला फोटो, आणि आता हा हयात नाही, पण तो कॅमेरा कसा बसा सापडला आणि तो होता आणि ते काढला. अशी एक मोठी कथा आपल्याकडे जसं ज्यांना व्हायरल करायचं असतं ते जशी एक सुंदर मन मोहून घेणारी आणि मनाला भिडणारी कथा लिहितात तशी लिहिली होती. आणि काही वर्तमानपत्रांनी तो फोटो छापला आणि मग नंतर लक्षात आलं की आपण फसलो. इंटरनेटवरून येणारा किंवा गुगलवर असणारा किंवा सगळीकडे व्हायरल होणारा फोटो खरा असतोच असं नाही, हे वर्तमानपत्रांना त्या दिवशी समजलं. खूप ठिकाणी तो फोटो छापून, तुम्ही अजूनही जर सर्च केलं ना तर तुम्हाला सापडेल कॅप्शन सकट. मोठं ब्लंडर होतं ते, आणि आपण ब्लंडर करतो हे माहितीच नव्हतं, कारण हे सगळंच नवीन होतं. यानंतरच्या काळात 210 ते 212 तुम्हाला खूप कंटाळा आला आणि झोप आली तर मला फक्त कळवा, कारण मी काय आहे ना, मी 210 मध्ये आलो आहे आणि 25पर्यंत जायचं आहे आपल्याला, म्हणजे त्यामुळे मग मी आवर्त घेईन किंवा आपण थेट कन्क्ल्युजनला येऊ. म्हणजे असं काही नाही, आपला थिसिस कसाही कमी जास्त होऊ शकतो. तर ठीक आहे, 210 ते 215 छोटा आहे. 210 ते 215 मध्ये असं झालं की पत्रकारसुद्धा, म्हणजे मी वृत्तपत्रात काम करत असूनही माझा पण डिजिटल माध्यमांकडे ओढा वाढला. मग मी माझा फेसबुक पेज असेल किंवा मी माझा ब्लॉग असेल, मी माझा व्हिडिओ असेल, म्हणजे माझं यूट्यूबवर चॅनल असू दे, मी माझं मत मांडायला लागलो. कारण माझ्या लक्षात आलं की मी समजा वर्तमानपत्रात काम करतो आहे आणि मला तिथे एक भूमिका आहे, म्हणजे माझ्या वर्तमानपत्राची म्हणून एक भूमिका आहे आणि माझं जे काही थेट मत आहे ते व्यक्त करण्याची किंवा मला माझ्या आवडीच्या विषयात लिहिण्याची. म्हणजे तुम्ही त्यावेळेला पाहिलं असेल या कालखंडातल्या किंवा आत्ताही, तेव्हा सुरू झाले पण आत्ताही चालणारे छान ब्लॉग, फूड ब्लॉग असतात, तेव्हा लिहायचे. म्हणजे ज्याला खाण्याची खूप आवड आहे तर खाण्याविषयीचे खूप ब्लॉग पत्रकारांनी सुद्धा सुरू केलेत. त्यांनी जास्त सुरू केले त्याचं कारण ते वार्ताहर फिरत असायचे आणि एक त्यावेळेला एक अशी पद्धत होती की रात्रीचं काम झाल्यावर सगळेजण चालत 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 स्टेशनला जा किंवा कुठेतरी जा, तिथं काहीतरी खा, चहा प्या आणि मग आपापल्या घरी जा. ही आजही आहे पद्धत, पण मग त्यावेळेला आपण जे वेगवेगळे खातो ना त्याचं वर्णन करून लिहिण्याची सुरुवात झाली ब्लॉगवर, आणि तो सोपा होता, म्हणजे माझ्या आवडीचा पण होता, सोपा होता. बरं लक्षात आलं की ब्लॉगला मी फोटो पण जोडू शकतो. मग ती गंमत वाचणाऱ्याला पण गंमत येते. म्हणजे इतकी सुंदर सुरुवात झाली. पाककृतीचे पण तसे ब्लॉग आले आणि खाण्याचे पण आले. म्हणजे समजा मी पाणीपुरीचं एखादं वर्णन करतोय की मी इथे गेलो, मग त्या ठेल्याचा फोटो, मग हे पाणी होतं, मग ते छान त्या पाण्याचा वर्ण फोटो, गोड पाणी, तिखट पाण्याचा, मग पुऱ्यांचा फोटो, मग शेवेचा फोटो, जे काय असेल ते दिसायला पण सुंदर दिसायला लागलं आणि लिहिलं टप्प्याटप्प्याने ते पण छान दिसायला लागलं आणि माझे वाचक यायला लागले, मला स्वतःचे वाचक यायला लागले. आतापर्यंत मला वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचक येत होते, आता मला माझे वैयक्तिक वाचक यायला लागले. म्हणजे माझा एक वाचक असेल, म्हणजे मी लेख लिहितो किंवा माझ्या बायलांनी बातमी येते ते वाचणारा म्हणून एक वर्ग नक्की असेल, जे आजही मला भेटतात की अहो आम्ही तुमचं वाचतो म्हणतात, पण माझंच वाचायला माझ्या ब्लॉगला येतो. ही एक गंमत होती आणि ही त्यावेळेला लक्षात आली. त्यामुळे तिथे कल वाढायला लागला आणि हा सगळा, म्हणजे ही तंत्रज्ञानात जरी बदल होत असले तरी आतापर्यंत म्हणजे एकदम मोठा काहीतरी टप्पा घेतला. जसं मी म्हटलं की इंटरनेट एकदमच फोफवलं आणि मी बातमी तिकडे तर तिथनंच द्यायला लागलो. असा काही फार मोठा बदल या कालखंडात घडला नाही, त्याआधी घडून गेला. आणि ते याच्यात फक्त एक मोठी घडामोड आपल्या यांनी बघायची झाली तर की राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली की केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले.
ही घडामोड कशासाठी महत्त्वाची आहे की आपण पाहिलं असेल तर याच सुमाराला सोशल मीडियावरनं दोन्ही टोक्याच्या भूमिका घेऊन अतिशय तीव्रतेने मांडण्याची सुरुवात झालेली दिसते. हां, दोन्ही अच्छे दिन आएंगे आणि अच्छे दिन नाही आएंगे, म्हणजे त्यांनी जे काढलं यांनी जे काढलं होतं. आणि या दोन्हीच्या बाजूनी मी आहे, म्हणजे मधली एक ग्रे एरिया असतो की मला याचंही आवडतं आणि याचंही आवडतं, हे सोडून दोन्ही धोरणांवर काय म्हणायचं, सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या कुठल्याही धोरणावर तीव्र शब्दात आणि तीव्र म्हणण्यापेक्षा वाटेल त्या भाषेत टीका करण्याची सुरुवात पण या कालखंडात झाली. ती मी वर्तमानपत्रांच्या दृष्टीने अशी यासाठी सांगतोय की वर्तमानपत्रांना ट्रोल त्याच शब्दात पण त्याच वेळेला केलं जाऊ लागलं. आणि वाचकांची, तुम्ही जर सोशल मीडियावर पाहिलं तर वाचकांची भूमिका अशी दिसते की आम्ही सांगतो तसं तुम्ही लिहा, तुम्ही नाही लिहिलं तर तुम्ही बिकाऊवादारी मीडिया आहात, नाही तर तुम्ही याच्या बाजूने आहात. लोक हळूहळू विसरत गेले की वर्तमानपत्र झालेली घटना आणि झालेली बातमी दाखवती. आणि त्याच सुमाराला तुम्ही पाहिलं असेल तर इंटरनेटचा म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यामुळे सोशल मीडियावर असे विविध व्हिडिओ यायचे. म्हणजे माझा एक खूप चांगला मित्र आहे, त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ टाकला होता, कोणतरी ते शरीर सौष्ठव स्पर्धेतला फोटो होता, तो जिंकला होता आणि मग तो भारताचा आपला राष्ट्रीय झेंडा घेऊन असा असा फिरला आणि चांगला एकूण तो व्हिडिओ होता. आणि त्यांनी खाली लिहिलं की पहा, एकाही मीडियाने ही बातमी छापली नाही. मी त्याला फोन केला, म्हटलं हे कुठं झालं रे, हे शरीर सौष्ठव स्पर्धा? म्हटलं माहीत नाही. म्हटलं कधी झाली? माहीत नाही. म्हटलं समजा आपल्या देशाचा एक माणूस जर जागतिक विजेता झाला असेल तर ते न छापायला आमचं काय घोडाडलं? आम्ही पाकिस्तानात आहोत का की भारताचा जिंकला म्हणून मी छापणार नाही आहे? तर म्हटलं हां, तुम्ही छापू शकता. म्हटलं मग तेच सांगतोय. म्हणजे ही घटना, म्हणजे बरं तेव्हा गुगलनी ते सर्च आणला होता, हळूहळू ते यायला लागलं होतं. म्हणजे आपण मागचे सर्च करू शकत होतो, आता त्याला आपण रिव्हर्स इंजिन म्हणतात बघा. तर हा खूप जुना व्हिडिओ होता, म्हणजे कधी काळचा घडलेला. तसंच त्यावेळेला त्याच सुमाराला, म्हणजे मी अनुभव म्हणून सांगतो आणि अजूनही करतो, म्हणजे एखादा माणूस सिरियस असेल तर तो गेला असं सांगायची एक घाई असते आपल्याकडे आणि श्रद्धांजली वाहण्याची, बरोबर. अब्दुल कलाम सिरियस आहेत आणि इतका मोठा माणूस इतका सिरियस आहे आणि हा मीडिया याविषयी बोलत नाही, यांना फक्त हिरो हिरोईनविषयीच बोलायचं. हे काय लोकांच्या मनात आहे मला माहीत नाही. म्हणजे महाराष्ट्र टाइम्सच मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्या अधिक देतं म्हणजे एक पान देतं. एक पान कशातलं? तर 20 पानातलं रोज. पण ते काय होतं, यांना फक्त त्याच बातम्या दाखवायच्या असतात हिरो हिरोईनच्या, यांना काय महत्त्वच नाही. अब्दुल कलाम माजारी आहेत, सिरियस आहेत, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया असा व्हिडिओ. तर अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती, एवढा मोठा माणसं बातम्या नाही देणार? बरं, मी सहज सर्च केलं. बरं, अब्दुल कलाम तुम्हाला माहिती असेल तर त्यांची वेबसाईट स्वतःची होती आणि त्यांचे अपडेट्स ते नियमित टाकत असत, बरं का. नियमित अपडेट्स असायचे. त्या दिवशीचा अपडेट होता, ते इंग्लंडमध्ये होते, त्यांचं व्याख्यान होतं आणि दुसऱ्या दिवशी एक कार्यक्रम होता, त्यांचा सत्कार होणार होता. याच दिवशी कोणतरी खुळा बातमी टाकतोय तिथे, सॉरी म्हणजे मी एकदम तीव्र हे करतो, पण एक कोणतरी असं बातमी फेसबुकवर लिहितोय की हा बिकाऊ मीडिया तुम्हाला हे सांगणार नाही कारण यांना हिरो हिरोईन दाखवायचे आहेत आणि अब्दुल कलाम सिरियस आहेत, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आणि त्यांचा कार्यक्रम हे राहू. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा ब्रिटिश पार्लमेंटतर्फे सत्कार झाला. ही बातमी सगळ्या वर्तमानपत्रात फोटोसह छापून आली. मग मी त्याला विचारलं, का रे बाबा अब्दुल कलाम कधी सिरियस होते? बरं, याच्यात डिलीट करायची सोय असते ना. छाप्याचं महत्त्व म्हणून कमी होत नाही. याला जो जुना शब्द आहे वर्तमानपत्राला, छाप्याचा, डिलीट नाही करता येत. डिलीट नाही करता. मला कायदेशीर बंधन आहे. माझ्यावर तुम्ही केस करू शकता, माझ्या विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, माझ्या विरोधात तुम्ही पोलिसात जाऊ शकता. मी लिहिलेला लेख, मी लिहिलेली बातमी याविषयी तुम्ही ऑफेंड झाला असाल तर तुम्ही माझ्या विरोधात तुम्ही जाऊ शकता. सोशल मीडियाला ही जबाबदारी कोण घेत आहे? बिचारे अब्दुल कलाम तर येणार नाही आहेत माझ्याविषयी असं का लिहिलं म्हणून. पण हे काय झालं हे जाणवल्यानंतर तुम्ही आता पहा, म्हणजे टाईम्समध्ये आहे, मटामध्ये आहे, सकाळ करताय, वेगवेगळे वर्तमानपत्र आता फेक न्यूजवर पण कॉलम चालवतात. म्हणजे ज्या फिरतात त्या दिवशी जी एक मोठी ट्रेंडिंगमध्ये असते, तर ही बातमी खरी काय आहे, खरा हा व्हिडिओ कुठला आहे, खरा हा फोटो कुठला आहे, याचा एक वेगळा कॉलम चालवला जातो आता रोज एक असतं आणि आठवड्यातून एकदा 2-3 असे केले जातात. का तर किमान हे आपलं कर्तव्य आहे की आपण लोकांना सांगूया.
की नाही नाही, हे जे तुम्ही सगळा विचार करताय ना, हे चूक आहे, हे असं नाही घडलेलं, हे असं घडलं आहे. कारण काय होतं याच्यात कळत नाही, म्हणजे मी व्हिडिओ मॉर्फ करतो किंवा मी जुना कुठल्या तरी दंगलीचा व्हिडिओ आत्ता इथे झाला आहे असं म्हणून टाकतो, आणि आपल्याला ती सवय आहे. मी परवाच एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, साहित्याशी संबंधित होता. तिथे म्हटलं आपलं काय झालं आहे, आता आपला जो टाईम स्पॅन आहे एखाद्या म्हणजे तुम्ही खूप सहनशील आहात, मी खूप वेळ बोलतो आणि तुम्ही ऐकताय, तुम्ही जांभाया देताय, तुम्ही एकमेकांशी बोलताय, तुम्ही मध्ये डोळे मिटताय, हे मला इथं बरोबर कळतंच ऑब्व्हियसली, तुम्हाला लपून करत असेल असं वाटलं तरी. पण आपला टाईम स्पॅन आता एवढा झाला आहे ना, ते रील ढकलण्या एवढा. हे किती सेकंद झाले, 1 सेकंदाचा काही भाग झाला. आपल्या एवढ्या टाईम स्पॅनमध्ये आपण ते व्हिडिओ खरे आहेत का खोटे आहेत. तुम्ही ज्येष्ठ नागरिक जर पाहिले ना, बागेमध्ये, बसमध्ये, मेट्रोमध्ये, कुठेही बरेच जण तर ते मोठमोठ्याने व्हिडिओ ऐकत असतात. बरं, आपल्याला कळतंच कारण ते बऱ्याचदा मोठ्याने ऐकतात. हां, तो व्हिडिओ कधीचा आहे ते पाहत नाहीत, ते फॉरवर्ड आलेले बघतात. मग ती 3 वर्षापूर्वीचा असेल तो व्हिडिओ अपलोड केलेला, त्यांना आत्ता आलाय म्हणजे आत्ता घडलं असं वाटतं. हे मी रोज बघतो, कारण माझी आई, आणि मी समजावून सांगतो, आई हे आत्ताचं नाही आहे, बघ बरं तारीख आहे त्याच्यावर, म्हणजे पब्लिश डेट त्याच्यावर दिसते ती बघ. मग तिला कळायला लागली की हे बघायला पाहिजे, कारण जुने व्हिडिओ परत येतात. याच्यावर काम करणं म्हणजे वृत्तपत्रांसमोरचे आताचे आव्हानं काय आहेत. म्हणजे मी आत्ताचा शेवटच्या टप्प्यावर येतो, की हा शेवटचा टप्पा खूप मोठा आहे, 10 वर्षाचा आहे, आणि बरोबर तुम्हाला खूप त्रास न देता संपवतो, कारण हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आता तुम्ही जागे व्हा. हा जो शेवटचा टप्पा आहे ना, 2025 पर्यंतचा आत्ताचा, याच्यात 2 मोठे बदल घडलेत. एक आत्ताच मी विषय काढला तसं, की आपण सोशल मीडियाच्या खूप आहारी गेले आणि सोशल मीडियावर अवलंबून राहून सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खरी आहे असं मानणाऱ्यांची एक संख्या आहे, आणि ती नाकारण्यासारखी नाही. आपण डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. एक. नंबर 2, AI नावाची एक गोष्ट आपल्या आयुष्यात आली, आणि ही काय करेल हे काही सांगता येत नाही. याच्या मधल्या दरम्यानच्या काळात, म्हणजे AI येणं आणि याच्या दरम्यानच्या काळात करोना नावाची एक गोष्ट, भयानक गोष्ट येऊन गेली, ज्यांनी वर्तमानपत्रांना खूप मोठा सेटबॅक दिला. एक लॉकडाऊनच्या वेळेला अफवा उठली की वर्तमानपत्रातून सुद्धा करोना पसरू शकतो. लोकांनी वर्तमानपत्र घेणं बंद केलं. 2, महाराष्ट्र सरकारनेच हे सगळं बंद करून टाकलं. बाहेर पडणं आणि वर्तमानपत्रांचं वितरण याच्यावर महाराष्ट्र सरकारने पण बंदी घातली. त्यामुळे एक मधला मोठा काळ वर्तमानपत्र प्रकाशितच होत नव्हती. याच्यावर पर्याय म्हणून आम्ही रोज काम करायचो, आम्ही PDF करायचो आणि व्हॉट्सॲपवर सगळ्यांना पाठवायचो. का तर तुम्ही वर्तमानपत्र वापरा. याच्यावर प्रत्येकाने आपापला पर्याय काढला, कारण मला माझा वाचक टिकवायचा आहे आणि तुमची वाचायची सवय घालवायची नाही, कारण हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण खूप मोकळेपणाने, तुम्ही विद्यार्थी याच क्षेत्रातले आहात म्हणून बोलूया, की हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मग मी तुमची वाचायची सवय जाऊ दिली नाही पाहिजे, मी त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, यात खरं काय खोटं काय हे पण मी तुम्हाला कळवलं पाहिजे, कारण मी जर तुम्हाला योग्य माहिती दिली, तुमची भीती घालवली, तर परत म्हणजे हे गोल फिरून परत माझ्याकडेच येणार आहे. मग आम्ही काय केलं होतं, डॉक्टर अविनाश भोंडवे हे त्यावेळेला IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे प्रमुख होते, त्यांच्याशी बोललो. कारण IMA पण कोविडविषयीची जनजागृती करणं, त्याच्याविषयीचे गैरसमज दूर करणं हे काम करत होती. मग त्यांच्याशी बोललो. मग IMAने त्यांचा लोगो वापरायला आम्हाला परवानगी दिली. मग आम्ही पहिल्या वेळेला त्यांचं फेसबुक लाईव्ह केलं जाहीर करून, की आम्ही फेसबुक लाईव्ह करतो आहे. मग म्हणजे समाजमाध्यमांचा आम्ही आमच्यासाठी वापर करून घेतला. आता वापर कसा होतो आहे, की त्यावेळेला अशी गरज होती की आम्ही समाजमाध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचावं. आता आम्ही त्याचा टीझरसारखा वापर करतो, की तिथून तुम्ही माझ्या वर्तमानपत्रात या. सुरुवातीच्या काळात असं झालं की समाजमाध्यमं आपण वापरली पाहिजेत, इथं गेलं पाहिजे. मग नंतर लक्षात आलं आपण इथे जाऊन काय उपयोग आहे ना, इथनं लोक आपल्याकडे आले पाहिजेत. मग आता तो असा वापर सुरू केला आहे. तर सुरुवातीला फेसबुक लाईव्ह केलं, मग त्याच्यावर प्रश्न आले, मग आम्ही रोज आलेले प्रश्न त्यांना पाठवायचो, ते उत्तरं पाठवायचं. मग त्याचं एक छान चौकटीत एक JPG तयार करायचो प्रश्नोत्तराची, आणि ती व्हायरल करायचो. लोकांना उत्तरं मिळायला लागली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एका अधिकारी व्यक्तीकडून, जे स्वतः डॉक्टर आहेत, अशा अधिकारी व्यक्तीकडून करोना किंवा कोविड याविषयीची माहिती, ज्या मनातल्या शंका होत्या त्या दूर व्हायला लागल्या. हे काम आम्ही केलं. याच्यातून आम्ही आमचं नाव जपून ठेवलं की एक वर्तमानपत्र हे करते. खरंच नशिबाने असं काही घडलं नाही. म्हणजे जी भीती वाटत होती का की
लॉकडाऊननंतर लोक वर्तमानपत्र काय घेणार नाही कारण आता सवय गेली, तर तसं काही झालं नाही. जे आपण टुरिस्टच्या बाबतीत बघतो आहे की त्याला म्हणजे बदला घेतल्यावर की लोक 2 वर्ष आम्हाला कोंडून ठेवलं होतं, आता आम्ही सगळीकडे जाणार असे तुफान गर्दी करून वेगवेगळ्या ठिकाणी जातात टुरिझमला. तसं आता वर्तमानपत्रही व्यवस्थित सगळी वर्तमानपत्र जागेवर आले, त्यांचे खप जागेवर आले. दरम्यानच्या काळात आमच्या काही आवृत्त्या काही बंद झाल्या, काही वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या बंद झाल्या, पगार कमी झाले, माणसांच्या नोकऱ्या हे गेल्या. या दरम्यान मग ह्या सगळ्यांनी काय केलं, हे सगळे सोशल मीडियाकडे वळले. मुलाखती घेणे, पॉडकास्ट, व्हिडिओकास्ट हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आणि मग हळूहळू आपण आता AI कडे येऊ. एक तर याचा म्हणजे पॉडकास्ट व्हिडिओकास्टचा एक फार सुंदर फायदा झाला की मध्यंतरी एक अशी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती की लोक फार वाचत नाहीत, लोक फार पाहत नाहीत, लोक फार ऐकत नाहीत, लोकांकडे वेळ नाही. आणि हे खूप गांभीर्याने सगळेजण चर्चा करायचे. आणि हे सोशल मीडियाच्या बाबतीत एक मला मान्य आहे, कारण तुमच्यापैकी सगळ्यांनी मला सांगा प्रामाणिकपणे की रीड मोर आल्यावर आपण त्याच्यावर क्लिक करून किती जण खाली जाऊन वाचतो. परत फेसबुकला एखादी पोस्ट लिहिली आहे मोठी, तर ती ज्या कप्प्यात असते तेवढीच वाचली जाते. एकाच मुलीने हातवर केला, ती समोर येते तेवढीच पाहिली जाते. आपला मित्र किंवा मैत्रीण असेल तर आपण वाचतही नाही, क्लिक करतो लाईक. आणि लाईकसुद्धा का करतो, कारण ते कोणतरी बघणार असतं कोणी लाईक केलं आणि तू नाही लाईक केलं म्हणून येऊन भांडणार आहे. तर रीड मोर आपण करत नाही, त्यामुळे असं वाटायला लागलं की लोक कमी वाचतात. पण या पॉडकास्ट किंवा व्हिडिओकास्टमुळे काय झालं की तुम्ही आता जाऊन पहा, आताचा ट्रेंड पहा, वेगवेगळे व्हिडिओ आहेत, व्हिडिओकास्ट आहेत, चांगल्या मुलाखती घेतल्यात, तास 1.5 तास 2 तासाच्या मुलाखती आहेत. आणि त्या घेणाऱ्या चॅनलला ते सिल्वर बटन वगैरे मिळालेलं आहे. त्याला तेवढे मिलियन सबस्क्रायबर आहेत, त्याला तेवढे व्ह्यू आहेत त्याला. आणि बरं व्ह्यू आहेत, फक्त व्ह्यू नाही आहेत मित्र म्हणून. कारण यूट्यूबला काय मी मित्र म्हणून गेलं आणि ते पाहिलं आहे मग त्याला कळलं असं होत नाही. फेसबुकसारखं खाली कॉमेंट असतात ना, मग 200-300 कॉमेंट असतात, त्याच्यावरनं कळतं का अरे हा पाहायला जातो एवढा. मग लक्षात आलं की नाही, एखादा चांगला तुम्ही कंटेंट दिला तर लोक बघतायत. मग कंटेंट इज द किंग असं पहिल्यापासून जे म्हटलं जातं ते परत एकदा फिरून सगळीकडे सत्य होतं. आणि आता AIच्या बाबतीत पण मी तेच सांगतो की कंटेंट इज किंग. आपण एक मध्यंतरी एका वाहिनीने प्रयोग केलेला पाहिला की त्यांनी ती AIवर आधारित एक वृत्तनिवेदिका आणली आणि तिने बातमी दिली, बरोबर. त्यावेळेला एक वर्तमानपत्रांमध्ये किंवा कुठल्याही माध्यमांमध्ये, इलेक्ट्रिक असू दे, वेब असू दे किंवा वर्तमानपत्र, कुठल्याही माध्यमांमध्ये अनुवाद करणे म्हणजे इंग्लिशचे मराठी, मराठी ते इंग्लिश, हे उद्या AI करायला लागेल. आत्ता करतोच आहे. आत्ता फक्त तो भयानक लिहितो मराठीत, म्हणजे गुगल ट्रान्सलेट किंवा AIचं ट्रान्सलेट कळतं, कारण त्याला शब्द कळत नाहीत. पण हे किती काळ, शेवटी तो इनपुटवर चालतो, त्याला जेवढे चांगले इनपुट मिळणार आहे तेवढं चांगलं तो आउटपुट देणार आहे. बरं, त्याचा आत्ताचा राक्षसी वेग पाहता आपण वर्ष पण नाही म्हणू शकत वर्षभरात होईल, काय माहिती. आत्तासुद्धा त्याच्यावर खूप चांगलं काम चालू असेल आणि उद्या परवासुद्धा मी टाकला एखादा इंग्लिश कंटेंट तर तो मला मराठीत कालच्यापेक्षा बरा देईल. हा वेग आहे, हे होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला आता सुरुवातीला परत जा आणि मी तुम्हाला ANIPTI ते डॉटमॅट की वाजणाऱ्या प्रिंटआउट घेऊन वाचत होतो. नंतर आम्ही वेबसाईट आमच्या याच्यावर येतं, वायर स्टोरीजवर मला सगळ्या स्टोरीज दिसतात. इथपर्यंत आलं. याचं पुढचं काय होईल की मी फक्त क्लिक करायचं ही मला दे आणि ते मला ट्रान्सलेट होऊन देईल. हे असं होऊ शकतं का? होऊ शकतं. आणि हे कुठल्याही वृत्तपत्राचे मॅनेजमेंट हे घेऊ शकते का? घेऊ शकते. माझं 4 माणसाचं काम ते एक सॉफ्टवेअर करणार असेल तर ऑब्व्हियसली घेऊ शकते. मग आता मी काय करायचं, माझ्यासमोर आव्हान काय आहे किंवा तुमच्यासमोर आव्हान काय आहे? ठीक आहे, माझी फार कमी वर्ष राहिली. हां, म्हणजे मी 48 वर्षाचा आहे, 58ला रिटायरमेंट आहे, माझी 10 वर्ष नोकरीशी राहिले, 2 वर्ष एक्सटेन्शन धरू, माझं भागून जाईल. नवीन माणसांनी काय करायचं आहे? विचार ह्याचा करायचा आहे. आणि मग सगळा विचार केल्यानंतर लक्षात काय येतं की आपली जी मेहनत आहे ना, मेहनतीचं काम आहे, जिथं फार बुद्धी लागत नाही, हे काम यायला करू दे ना. हा जो वाचणारा वेळ आहे ना, तुम्ही त्याच्यात इनपुट द्या ना. AI काय करेल, ही बातमी आहे, ही मराठीत अनुवाद करून मला देईल, पण याच्या मागे काय घडलं आहे, याच्या पुढे काय घडलं आहे, याच्यातून काय घडू शकतं. म्हणजे परत आपण युक्रेनच्या युद्धाला जाऊ. युक्रेन रशियाने हल्ला केला, बातमी तो मला अनुवाद करून, सुंदर अनुवाद करून देईल, अप्रतिम. मी काय करू शकतो? हा का झाला असेल, पुतीनचा स्वभाव विशेष काय आहे, युक्रेनचे ते अध्यक्ष आहेत त्यांचं काय आहे, हे नक्की युद्ध कशामुळे होतं आहे, तो कदाचित त्याच्यात एक इनपुट एका ओळीचं देईल, कारण त्या बातमीच्या डेकमध्ये असेल तर. परत लक्षात घ्या, AI काय वेगळं नाही करणार आहे, तुम्ही जे देणार आहे त्याचा आउटपुट देणार आहे, तो त्याची बुद्धी नाही वापरणार आहे. मग ती बुद्धी आपल्याकडे आहे ना. आता आपल्याला असा विचार करायला पाहिजे
मी तीच बातमी असेल किंवा तुम्ही उद्या टेलिव्हिजनमध्ये गेला तर टेलिव्हिजनमधला तुमचा तो आउटपुटचा एखादा काय पीस असेल किंवा एखादा त्याला काय म्हणतात, मी शब्द विसरलो, तो मला माहिती असेल, तुम्ही मला माहीत नाही विसरलो म्हणण्यापेक्षा, कॅप्सूल. ती जर तुमची कॅप्सूल असेल तर त्या कॅप्सूलमध्ये काय असावं हे तुम्ही ठरवणार आहात ना. त्यातनं मेहनतीचं काम त्याच्याकडे करून जर घेतलं तर माझा अनुवाद करायची 10 मिनटं जी वाचणार आहेत ना, ती 10 मिनिटं मी त्याला अजून व्हॅल्यू एडिशन काय करू शकतो याच्यात घालू शकतो. हे तो नाही करणार आहे, AI नाही करणार आहे. म्हणजे हा एक पर्याय आत्ताच्या आत्ता मला माझ्या डोळ्यासमोर दिसतो. नंबर 2 जे आत्ता आम्ही वापरतो त्यामुळे लोक ट्रोलही करतात, ठीक आहे, पण ज्याचं आम्ही चित्र घेतो आत्ता AIवरनं. कशासाठी घेतो की ज्या बातमीला फोटो नाही वापरतायत किंवा लेखांना फोटो नाही. म्हणजे सारसबागेतला घडलेला कार्यक्रम तर मी सारसबागेचा फोटो लावेन, ठीक आहे, पण एखाद्या ह्याला घडणारी घटना किंवा असं घडेल तसं घडेल किंवा लेख असतो एखाद्या विषयावरचा, तर त्याच्यावरचा फोटो नाही मिळत. समजा बासमती तांदळाच्या काय GI नामांकन याच्यावरचा लेख आहे, तर बासमती तांदूळाचा एक फोटो टाकणं किंवा त्याला काहीतरी मला छान आधी काय करायचं, चित्र काढून घ्यायचं, चित्रकाराकडून चित्र काढून घेतलं जायचं. वर्तमानपत्रात प्रश्न काय होतो की हे सगळं घाईघाईचं काम असतं. लिटरेचर इन अ हरी असं याचं नाव आहे वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या गोष्टीला. तर माझं शुक्रवारी पानं छापायला पाठवायची आहेत संध्याकाळी, शुक्रवारी दुपारी माझ्या हातात लेख आला आहे, तर माझा चित्रकार त्याच्यावर कधी विचार करणार आणि कधी चित्र काढणार. बरं, कुठल्याही वर्तमानपत्रात चित्रकार अशी म्हणून एखादीच पोस्ट असू शकते, कारण त्यांना तेवढं कामच नसतं, म्हणजे द्यायला काम नसतं तेवढं, कारण तेवढं नसतं. मग मी AIचा वापर करतो, मी AIला इनपुट देतो. बरं, त्याच्यासाठी आता काय झालं आहे की त्याचं ट्रेनिंग घेतो की इनपुट कसं द्यायचं, AIला काय सांगायचं म्हणजे मला अपेक्षित चित्र मिळेल. बरं, त्याच्यावर आता आमच्या मुलांनी इतकी सुंदर आयडिया काढल्या बघा. हां, आपल्याला जे काय म्हणायचे ते मराठीत म्हणतात, त्याचं ट्रान्सलेट करून घेतात. किंवा आता तर ChatGPTला तुम्ही जर मराठी टाकलं आणि त्याला सांगितलं की याला इंग्लिशमधनं मला चांगले टॅग्स दे किंवा हे देतं, तो देतो. ते टाकायचं आणि फोटो घ्यायचा, चित्र घ्यायचं, ते वापरायचं. हा वापर मी करू शकतो. माझा लेखा माझं काम होतं आणि सुंदर येतं, वेगळं येतं, चांगलं येतं. आता आपण कुठल्याही माध्यमात म्हणजे तुम्ही काय म्हणायचं, वेबवर जा, वर्तमानपत्रात या, वाहिन्यांवर जा, जाहिरात विभागात जात, म्हणजे मीडिया म्हणून जे काही याचे वेगवेगळे ठिकाणी आपण काम करू शकतो अशा कुठल्याही ठिकाणी जा. AI तुमच्या समोर येणारच आहे. आपली वैयक्तिक स्पर्धा आता AIशी पण असणार आहे. पण परत आपण आता हे लक्षात पक्क ठेवू की AI आपण सांगितलेलं काम करतो. आणि हा जो व्यवसाय वर्तमानपत्र असेल किंवा बातमीदारी असेल, म्हणजे माध्यमांचा जो व्यवसाय आहे ना, तो माणसांचा व्यवसाय आहे. मला माणूस समजला पाहिजे, मला माणसाला काय म्हणते हे कळलं पाहिजे, तर माझं वर्तमानपत्र वाचलं जातं. म्हणजे हा माणसाला माणूस भेटल्याशिवाय वर्तमानपत्र नाही निघू शकत. त्यामुळे माणसांची गरज आहेच आहे. मग माणसांचे इनपुट माणूसच देऊ शकते, AI देऊ शकत नाही. पण तोही स्मार्ट आहे आणि आपण जेवढे इनपुट देऊ तसा तसा तो सुधारत जाणार आहे. त्याच्यात त्या AIच्या कंपन्या सुधारणा ऑब्व्हियसली करणार आहेत. आपल्यासमोर आव्हान आहे. आत्ता त्या आव्हानाला तोंड द्यायला मला या 2 गोष्टी दिसतात की असं होऊ शकेल पुढे की पण ठीक आहे, म्हणजे जे वेळखाऊ काम आहे आणि ज्याला फार तुमचं भावनात्मक आणि गुणात्मक कष्ट देण्याची गरज नाही अशी कामं त्याला देता येऊ शकतात. आणि तो वाचलेला वेळ तुम्ही भावनात्मक आणि गुणात्मक जर याच्यात वापरला, तसे इनपुट त्याला दिले, तर तुमची बातमी, तुमची लेख, तुमचं बातमीचा कॅप्सूल, तुमची जाहिरात, तुमच्या जाहिरातीचं जिंगल हे सगळं खूप सुंदर होऊ शकतं. त्या दृष्टीने विचार करू. तुम्हाला काही सुचलं, हे सगळं नवीन आहे. हे करोनासारखं आहे की करोना नवीन आला आणि कोणाला काहीच माहीत नव्हतं, कारण तो नवीनच रोग होता. कारण कुठल्याही डॉक्टरांना किंवा कोणाला काहीच माहीत नव्हतं, समोर येईल त्याला सगळे तोंड देत होते. तसं आता हे AI नवीन आहे. मला 25 वर्ष झाली आहेत आणि तुम्ही अजून या क्षेत्रात यायचे आहात, शिकत आहात, म्हणून तुमच्यात आणि माझ्यात काही फरक आहे असंही काही नाही. आपण सगळेजण एकत्रच या सगळ्याला तोंड देणार आहोत. खरं तर माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्ही सफर जास्त होणार असाल, कारण तुमची सुरुवात होती आणि हेही तुमच्यासमोर येऊन उभं राहतं आहे आव्हान. तर तुम्हाला काय सुचलं मला सांगा, मला काय सुचलं तुम्हाला सांगेन. आपण एकमेकात जर देवाणघेवाण ही करत राहिलो तर वर्तमानपत्रांनी आजपर्यंत खूप मोठी आव्हानं परतावून लावलेली आहेत. म्हणजे करोनाचं सगळ्यात मोठं होतं की वर्तमानपत्रात चालतात की नाही, यापुढे होईल की नाही, लोक वाचतील की नाही. आणि हे कॉन्व्हर्जन्स वगैरे आलं तेव्हा तर असं म्हणत होते की वर्तमानपत्र आता बंदच होतील, कोण वाचणार नाही, लोक वाचत नाहीत. तिथपासून आजही वर्तमानपत्रांची वाचक संख्या वाढतीच आहे, कमी झालेली नाही. वर्तमानपत्रांनी या सगळ्याला आजपर्यंत तोंड दिलेलं आहे. या आव्हानालाही तोंड देईल. सगळे मिळून तोंड देऊयात.
तुम्हाला काही सुचलं मला सांगा, मला काही सुचलं तुम्हाला सांगेल, आपण सगळे मिळून पुढे जाऊया. वर्तमानपत्र चालत राहिली पाहिजे, ती चालत राहतील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. खूप सहनशील आहात तुम्ही आणि तुमचा काय म्हणायचं रील पाहण्याचा कमी वाहता होते रील असं पण धन्यवाद. काही मुद्दे सर तुम्ही जे मांडले तिथे ते शिक्षक म्हणून आम्ही ते फेस करतोच. कारण अटेन्शन स्पॅन नंतर शिकवताना 1 तास शिकवणं म्हणजे 45 मिनिटानंतर मेंदू ऑफ होऊन जातो लोकांचा. त्यामुळे फक्त स्टुडंट्स किंवा असं नाही आहे, इन जनरल 45 मिनिटानंतर मेंदू हा ऑफ होऊन जातो. आणि त्यानंतर आपण कितीही चांगलं कितीही नॉलेजेबल बोलत असलो तरीही मग आपण हे जे एक माध्यम आहे जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्याकडे आपण वळतो, देवासारखे वळतो आपण त्याच्याकडे. सरांनी काही जे मुद्दे मांडले सर, एक गोष्ट मात्र आहे की AIचं तुम्ही जे एवढं सगळं आत्ता विचार मांडले, मी काही दिवसांपूर्वी एक रिसर्च पेपरबद्दल थोडंसं यूज सगळेच करतात, ChatGPT असो किंवा काही असो, पण त्याच्यासाठी जस्ट काही रिसर्च करताना त्याच्यामध्ये एक वाक्य आलं, कुठलेही पॉलिटिकल विचारांशी रिलेटेड काहीही इन्फॉर्मेशन AI देऊ शकत नाही. त्यामुळे AIला पण मर्यादा आहेत. ह्युमन माइंड डझंट हॅव एनी लिमिटेशन्स आणि AI हे कुठे ना कुठेतरी मागे पडणार. आणि आत्ताचं इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे जे टेलिव्हिजन चॅनल्स किंवा इथे जे कंटेंट आहे ते बघता प्रिंट मीडियाचं उज्ज्वल आहे भविष्य. म्हणजे हे मी सार्कॅस्टिकली जरी म्हणत असले तरी पण आत्ताचा सगळा जो मीडिया आहे जो आपण टेलिव्हिजनवर बघतो, आणि हे ऑन रेकॉर्ड बोलायला मी आता शिक्षक आहे त्यामुळे मला बोलायला काहीही वाटत नाही की ते एंटरटेनमेंटचं जास्त माध्यम झालेलं आहे. इन्फोटेनमेंट होतं, आता ते एंटरटेनमेंट झालं आहे कारण ते अंगावर धावून येतं. आणि आता प्रिंट मीडिया ॲटलिस्ट अंगावर धावून नाही येत किंवा तुमचं ब्रेनवॉश नाही करत किंवा ॲटलिस्ट अजूनही ते निपक्षपणे म्हणजे अजूनही रिपोर्टिंग आपल्याला वाचायला मिळतं. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आत्ताच्या पिढीने बघण्यापेक्षा वाचण्याकडे कसं काय मागे जावं. मागे पण नाही म्हणणार, अजूनही वाचन आहे, फक्त त्याच्याकडे वळावं कसं हा मोठा प्रश्न आहे. आणि हा खूप मोठा नाही, हा जागतिक प्रश्न आहे. आणि अजूनही जे सरांनी एक शेवटचा मुद्दा सांगते की म्हणजे जुन्या काळी लोक वर्तमानपत्र किंवा हे इतके व्यवस्थित वाचायचे आणि इतके एका प्रकारे चांगल्या प्रकारचं ॲडिक्शन होतं त्यांना की म्हणजे अगदी शुद्ध भाषेत बोलायचं झालं तर बाथरूममध्ये सुद्धा ते वाचायचे. आता ते मोबाईल बघतात. इतकं म्हणजे हे भयानक आहे रिप्लेसमेंट. आणि मोबाईलमध्ये काय बघतात तर बातम्या नाही बघत. मोबाईलमध्ये जे बघायचं ते प्रत्येकजण जे बघतच असतं, त्यांना जे छान वाटतं म्हणजे. सो एक मोठं आव्हान तर आहेच आहे की पुढे जाता पत्रकारिता किंवा हे सगळं जे आपण बोलतो बघतो सोशल मीडियामुळे झालेलं, जसं सरांनी सांगितलं, आपलं अटेन्शन स्पॅन नक्कीच कमी झालेला आहे. आणि रीलचं जे कल्चर आहे त्याच्यामुळे तर तो सेकंदावर आलेला आहे. आणि ॲटलिस्ट AIमुळे तो वाढावा असं वाटतं. AIमुळे ॲटलिस्ट ते रिसर्च करायची इच्छा किंवा हे काहीतरी चांगल्या इच्छा त्यांच्या होतील. सर तुम्ही खूप छान आणि इंटरेस्टिंग मुद्दे मांडले आणि आम्हाला तुमचे विचार ऐकायला मिळालं आज इथे. त्यामुळे खूप आय थिंक आमच्या सगळ्या स्टुडंट्सला खूप आमचं भाग्य आहे की आम्हाला ऐकायला मिळाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे आल्याबद्दल आणि मुलांना तुमचं विचार सांगितल्याबद्दल.